आपल्या देशात अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी देशाचं नाव त्यांच्या कर्तृत्वाने मोठं केलं आहे. मी एकमेव भारतीय आहे ज्यांनी 3 करोना वेव्स मध्ये इंडियातले 3 रूट्स केलेले आहेत. K2K द 1, K2K द 2, सुवर्ण चतुर्भुज. त्यांचं काम खूप मोठं आहे, पण त्या कधी प्रकाश झोतात आलेल्या नसतात जास्त. मॅडमनी आम्ही जो सीझन निवडला होता तो एक्सेसिव्ह टेम्परेचर इज 48. UP बिहारला तेव्हा 46 to 48 टेम्परेचर्स असायचे. ॲक्च्युली आम्ही जो सीझन चूज केला ना तो टोटली रॉंग सीझन आहे. एक टँडम सायकल नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये पुढची व्यक्ती पेडल मारते आणि हँडल ऑपरेट करते आणि मागची व्यक्तीकडेही पेडलचा एक ताबा असतो. अशी सायकल घेऊन त्यांनी तब्बल 4000 किलोमीटरच्या आसपास प्रवास केला आहे. अरुणाचल प्रदेशपासून सुरुवात करून गुजरातला त्या थांबल्या आहेत आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सनी सुद्धा घेतली आहे. त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. साधारण 7 स्टेट कव्हर झाले. अरुणाचल प्रदेश, आसाम, वेस्ट बेंगॉल, बिहार, UP, राजस्थान आणि गुजरात. म्हणजे साधारण भारत जर धरला तर आपण 8वी रेंज टाकली. चायना बॉर्डर टू पाकिस्तान बॉर्डर. टोटल 4000 किलोमीटर 43 दिवसामध्ये. 30 किलोमीटर उरले होते आणि 30 किलोमीटर अलीकडे 5:30 वाजता संध्याकाळी एका पिलेल्या 2 व्हीलरवाल्याने आम्हाला मागून ठोकलं. ॲक्सिडेंट कधी इमॅजिन केला नव्हता आम्ही आणि त्या दिवशी तो ॲक्सिडेंट झाला आणि त्याच रात्री आम्ही तो रेकॉर्ड कंप्लीट केला. गिनीज खूप रेप्युटेड वर्ल्ड बुक रेकॉर्ड आहे. तर ते लोक वॉच कसे ठेवतात मग तुमच्यावर? तुमच्या सायकलला GPS कनेक्टेड असतं, तुम्हाला रिपोर्ट कसं करता येतं त्यांना? ती राईड संपली त्या दिवशी आम्ही हॉटेलला पोहोचलो. मग मी हिला विचारलं का तू असं त्या हॉटेलवाल्यासारखं विचारत होती टनेल टनेल टनेल. ती म्हटली तुला माहिती आहे का मागच्या वेळेला आम्ही जेव्हा गेलतो किंवा तो टनेल आहे तो इंडियातला टॉप 10 हॉन्टेड प्लेसेस मधला एक टनेल आहे आणि तिथे एक बाई आणि मुलगा भूत म्हणून दिसतं आणि ते कंपल्सरी दिसतं. तुमचं जे प्रोफेशन आहे म्हणजे सायकलिस्ट हे प्रोफेशन जर बिंग अ फिमेल सायकलिस्ट काय वेगळे चॅलेंजेस आहेत पुरुषांच्या सायकलिस्ट जे असतात पुरुष त्यांच्यापेक्षा? सीझनची मजा सांगते. आम्ही अरुणाचल क्रॉस केलं आणि ज्या ब्रिजवरनं गेलतो तो ब्रिज वाहून गेला. अरे वा. आसाम सिलिगुडी, वेस्ट बेंगॉल क्रॉस केलं, 2 दिवसात पूर आला, सिलिगुडी पाण्यात. जयपूर क्रॉस केलं, जयपूर पाण्यात. भुज क्रॉस केलं, राईड स्टॉप केली, भुज पाण्यात. आमची खूप इच्छा पण आहे की अजून तरुण मुलींनी या खेळात उतरावं आणि आमच्यापेक्षा कमी दिवसात असे रूट्स करावे. अजून एक कुतूहल चाळवलंय माझं उगाच. का बरं मी हा प्रश्न विचारतोय माहित नाही. 2 बायका 40 दिवस, 2 वेगळं प्रोफेशन आहे, एवढी ओळख पण नाहीये, भांडणं वगैरे व्हायची की नाही दोघांची एकमेकांची? म्हणजे की बाबा आता तू जा उडत, मी चालले घरी आता वगैरे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे नवीन विषयाचं पत्र. आत्ताच नवरात्री उत्सव होऊन गेला आहे आणि आपण नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीचा जागर करत असतो. देवीच्या 9 रूपांचं रोज आपण एका दिवशी पूजन करत असतो आणि फार चैतन्यमय वातावरण असतं. आपल्या देशात अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी देशाचं नाव त्यांच्या कर्तृत्वाने मोठं केलं आहे. खूप स्त्रिया आपल्याला माहिती आहेत, आपल्या आजूबाजूला असतात आणि अनेक असतात की ज्यांचं काम खूप मोठं आहे, पण त्या कधी प्रकाश झोतात आलेल्या नसतात जास्त. अशाच 2 कर्तृत्ववान स्त्रिया आज पोस्टमनमध्ये तुमच्यासाठी पत्र लिहायला आल्या आहेत. त्यांनी फार मोठं काम केलं आहे. तुम्हाला सायकल माहिती आहे, जी आपण बसून आपल्या मागे कोणाला तरी बसून डबल सीट जात असतो, मात्र पेडल एकटाच माणूस मारत असतो. एक टँडम सायकल नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये पुढची व्यक्ती पेडल मारते आणि हँडल ऑपरेट करते आणि मागच्या व्यक्तीकडेही पेडलचा एक ताबा असतो. अशी सायकल घेऊन त्यांनी तब्बल 4000 किलोमीटरच्या आसपास प्रवास केला आहे. अरुणाचल प्रदेशपासून सुरुवात करून गुजरातला त्या थांबल्या आहेत आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सनी सुद्धा घेतली आहे. त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. दोघीही डॉक्टर आहेत. एक PhD होल्डर आहेत आणि एक ऑप्थेल्मॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर पत्र आपण शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघतायत, पण सबस्क्राईब अनेक जण करत नाही आहेत, तर सबस्क्राईब नक्की करा यूट्यूबला, आमच्या पोस्टमन चॅनलला, आणि बेलायकन नक्की दाबा सबस्क्राईब करून, जेणेकरून पत्रपेढीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. गप्पांना सुरुवात करूया, चला. दोघींचं खूप खूप स्वागत आहे पोस्टमनमध्ये. थँक्यू. डॉक्टर मीरा आणि डॉक्टर मनीषा. मला खूप फॅसिनेशन वाटलं जेव्हा माझी मैत्रीण सायली, म्हणजे मनीषा मॅमची जी ओळखीची आहे, तिने मला सांगितलं की अशा 2 लेडी आहेत, त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे, तर तू नक्की त्यांचा पॉडकास्ट घे. म्हणून मी फार ड्राईव्ह झालो, मला उत्सुकता होती तुम्हा दोघींना खूप भेटायची. ठीक आहे, आपल्या ओळखीपासून सुरुवात करू आपण. दोघींच्या नावापुढे डॉक्टर लागलंय आणि डॉक्टर आहात, पण इकडे सायकलचा रेकॉर्ड करताय. कसं सगळं आहे तुमचा प्रवास दोघींचा? कुणी पण एकीने सुरुवात करा. हॅलो एव्हरीवन आणि सर्वेश आणि एंटायर टीम ऑफ द पोस्टमन सनवीवी. आणि खूप आभारी आहे मी, कारण मी बरेच पॉडकास्ट केलेले आहेत, पण मराठीतनं पहिली दुसरीच वेळ असेल. आणि जेव्हा आपण असं कन्सेप्ट किंवा थीम घेतो की दुर्गा पूजा, नारी शक्ती, तेव्हा हकुनो मटाटा वगैरे अशा थीमवर केलेले आहेत, पण हे तर खूपच सगळं छान आहे.
सो माझं नाव मीरा वेलणकर आहे आणि अजून 3 महिन्यात मी माझा 50वा वाढदिवस साजरा करणार आहे. मी 2 मुलींची आई आहे आणि माझं बॅकग्राऊंड सायंटिफिक आहे. सो बेसिकली आय एम अ सायंटिस्ट टर्न्ड सायक्लिस्ट अँड आय एम अ सायंटिस्ट टर्न्ड एन्ड्युरन्स सायक्लिस्ट. तर बरंच आता तुम्ही जर का मला असं विचारलं की मीरा तुझ्या पूर्ण बालपणाबद्दल सांग किंवा तुझ्या पूर्ण प्रोफेशनल ह्याच्याबद्दल सांग, तर हा प्रवास खूप मोठा असतो. तर आत्ता मी तुमच्या सगळ्यांचा नाही वेळ घेणार आहे, पण जसं आपण बोलू तसं मी सांगेन तुम्हाला. तर 15 वर्ष 8,000 किलोमीटर वर्षाला आणि असं ते चालू आहे. मजा येते. 8,000 किलोमीटर दरवर्षी टार्गेट असतं एवढं सायकल टार्गेट असं नाही पण होत गेलं. आणि हा प्रवास आहे, हा पूर्ण जो संचय आहे हा अराउंड 15 वर्षांचा आहे. क्या बात आहे. डॉक्टर मनीषा. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा वाघमारे. मी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे, म्हणजे नेत्ररोग तज्ज्ञ साध्या भाषेत सांगायचं झालं तर. ॲक्च्युली सायकलिंगचा तसा माझा पहिल्यापासून काही संबंध नाही. लहानपणी 8वीत कधी सायकल चालवली असेल, त्यानंतर ऑलमोस्ट 25 वर्षाचा गॅप आहे. नंतर कोरोनानंतर मुलाला सायकल चालवायची म्हणून मी स्वतः सायकलिंग चालू केलं आणि आता जवळजवळ 2 वर्षच फक्त मी या सायकलिंग फील्डमध्ये आहे. मूळची मी योगा प्रॅक्टिशनर. कोरोनामध्ये तुम्हाला माहितीच आहे खूप सारे हेल्थ इश्यूज होते आणि वेट गेन झालं होतं मुलाचं पण आणि माझं पण. त्याच्यामुळे मी योगा प्रॅक्टिस सुरू केली, थोडंसं जिमिंग सुरू केलं आणि नंतर सायकल चालवायची, मुलाला सायकल शिकवायची म्हणून मी पण सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्याबरोबर मी पण सायकलिंगच्या फील्डमध्ये आले. आणि नंतर त्याचं वेळ कधी लागलं हे मला कळलंच नाही. सुरुवातीला 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, नंतर त्याचं मग रूपांतर 30 किलोमीटर, 50 किलोमीटर, मग हळूहळू BRM नावाचा एक प्रकार असतो, त्यामध्ये ॲज अ प्रॅक्टिस म्हणून 100 किलोमीटर, 150 किलोमीटर. नंतर BRM सिरीज या लॉंग डिस्टन्स सायकलिंग असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ठराविक वेळेमध्ये ते ठराविक अंतर कंप्लीट करायचं असतं. तर सह्याद्री रँडोनियर्स आमची कोकणामध्ये आहे, तर त्याच्या अंडर मी 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 आणि 600 किलोमीटर झाले कंप्लीट ठराविक वेळेमध्ये, की एक SR बनतो, त्याला सुपर रँडोनियर असं म्हणतात. तर असं माझं एका ऑडॉक्स इयरमध्ये किंवा एका वर्षामध्ये 3 वेळा SR सिरीज माझं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर अजून एक प्रकार असतो LRM म्हणून. LRMमध्ये लॉंग डिस्टन्स सायकलिंग असतात, 1000 किलोमीटरचं सायकलिंग असतं, ते तुम्हाला 75 तासात कंप्लीट करायचं असतं. ते पण झालं आहे माझं. 1200 किलोमीटर LRM असते, ती पण 90 तासामध्ये कंप्लीट झालं आहे. हा सगळा जर्नी खूप शॉर्ट आहे, 2 वर्षाचाच आहे. मूळची डॉक्टर असल्यामुळे माझं हॉस्पिटल आहे आणि योगा प्रॅक्टिस आणि हे सगळं चालू असतं. आणि त्यानंतर मग मॅडम मीरा अशी ओळख झाल्यानंतर मग हा मोठा ईस्ट टू वेस्टचा आम्हाला प्रोजेक्ट आम्ही आखला आणि त्याच्यामध्ये आम्ही मग ईस्ट टू वेस्ट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही कंप्लीट केला. 4000 किलोमीटर 2 वर्षाचंच आहे. तुमचं बरंच मोठं करिअर आहे. यांनी 2 वर्षात एवढे बरेच अचिव्हमेंट्स केल्या. तुमच्याही अचिव्हमेंट्स थोड्या सांगा ना मला. आता तेच म्हणते मी की आय एम अ टेडेक्स स्पीकर, त्याच्यामुळे काय होतं खूप कन्साईज आणि 8 मिनिटात तुम्हाला 15 वर्षाचं म्हणजे साधारण 1 वर्षाला तुम्हाला खूपच एक आपल्याकडे टेडेक्स विषय नाही, तुम्ही किती पण वेळ घ्या, आमचे प्रेक्षक फार सहनशील ऐकतील, नक्की ऐकतील. तर सुरुवातीला मी पण चालू केलं तेव्हा खरं तर खूप मजेशीर किस्सा आहे की आय एम अ PhD जसं मी तुम्हाला सांगितलं आणि 2011 साली US मध्ये रिसेशन होतं, त्याच्यामुळे मी माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी मिळाली म्हणून बँगलोरला गेलो आणि तिथे असं माझ्या लक्षात आलं की मला करायला काही नाही आहे. मला घराच्या जवळ एक PhD करताना कसं होतं, तुम्ही एक नॅरो डाऊन करत जाता एका फील्डमध्ये, सुपर स्पेशलाइज करता. सो व्यवस्थित एम्प्लॉयमेंट मिळाली नाही आणि काहीतरी असं आपल्याला करायला काहीच नाही आहे. आणि काय होतं, वेन यू डू PhD यू आर नॉट चॅनलाइज्ड फॉर हाऊसवर्क. म्हणजे इट्स लाईक 26व्या वर्षी BSc झालं, MSc झालं, PhD झालं, मग PhD क्लासमेटशी लग्न झालं, असं सगळं तुमचं एका ट्रॅकवर चालू असतं. मग 28 पहिलं बेबी, त्याच्यानंतर 32 दुसरं बेबी. तर ह्या सगळ्यात घरकाम जरी फार शिकलं तरी त्याची आवड नक्कीच नसते. तर आय एम नॉट चॅनलाइज्ड फॉर आपण ज्याला KRA किंवा स्किलसेट ज्याला म्हणतो, तर आय एम नॉट चॅनलाइज्ड फॉर हाऊसवर्क. मला येतं पण आय डोंट एन्जॉय दॅट. आणि सुदैवाने मी माझं आयुष्य असं जगते की मी मला आवडणाऱ्या गोष्टी करते आणि मी त्या करू शकते. तर ह्यातनं मी बघितलं की आपल्याला आता करायला काही नाही आहे, तर आपण एक कुठेतरी मी छोटीशी जाहिरात बघितली आणि दॅट इज हाऊ इट ऑल स्टार्टेड. तर ही स्टोरीज खूप फनी आहे की काही करायला नाही म्हणून सायकलिंग चालू केलं.
आणि मग व्हॉट यू सी इज डॉक्टर मीरा, म्हणजे ते तुमचं जे PhDचं सिस्टमॅटिक ट्रेनिंग असतं, तर तुम्ही जरी तुमचं PhD त्या फील्डमध्ये नाही वापरलं तरी तुमचं ते जे तुम्ही शिकलेलं असतं थिसिसचं ते वाया जात नाही. तर मग प्रत्येक 15 वर्षात अशी सवय होती की खूप वाचायचं, खूप रिसर्च करायचा, फर्स्ट वर्ल्डमध्ये काय चाललं आहे, नवीन नवीन काहीतरी करत. तर मी सुद्धा BRMs केलेले आहेत आणि ट्रायथलॉन्स केलेले आहेत. BRMs वगैरे. आता तुम्ही त्या फील्डमध्ये असल्यामुळे तुम्हाला ते शब्द रोजचे आहेत, पण मला BRMचा अर्थच नाही कळला. सो BRM हा एक प्रकार असतो आणि त्याच्यामध्ये ह्या फ्रेंच कंट्रीजमध्ये ओरिजिनेट झालेला आहे ॲक्च्युली टू एक्सप्लोर कंट्री साईड. आणि हा अगदी त्यांच्या दृष्टीने अगदी स्लो स्पीडला चालतो 15च्या ॲव्हरेजने. 15च्या ॲव्हरेजने तुम्ही हे डिस्टन्स कंप्लीट करत असता. पण अनफॉर्च्युनेटली असं झालेलं आहे की काही खेळ हे भारतीय नाही आहेत. तर आपल्याकडे फर्स्ट वर्ल्डमधनं सायकलिंग आलेलं आहे, पण आपण ते युरोपचं इन्फ्रास्ट्रक्चर कुठून आणणार. तर आपल्याकडे बरेच असे BRM क्लब्स आहेत आणि असे हौशी 1000-2000 लोक आहेत जे BRMs करत असतात टाईम्ड इव्हेंट्स. तर मीही त्या माझ्या सुरुवातीच्या काळात केल्या आणि अगदी सोपं डिवाईड करायचं तर 11 ते 19 2011 ते 19 मी कुठल्या तरी ऑर्गनायझरकडे इव्हेंट करत होते. म्हणजे तिकीट लावलेलं आहे, रजिस्ट्रेशन करून गेलं, पण नंतर काय होतं, एनिथिंग ऑफ टू मच इज रिअली टू मच. त्याच्यामुळे मग मला आणि परत ते सायंटिस्ट मीरा, तर ॲट वन पॉईंट मला कोरोनामध्ये असं झालं की बस आता मी कुठलंही तिकीट विकत घेणार नाही आहे, आता मी कुठल्याच्याही इव्हेंटला जाणार नाही आहे, कारण मला स्वतःलाच हे रूट्स करता येत आहेत, मला स्वतःलाच गिनीज कसा फाईल करायचा तर माहिती आहे. आणि मी जसं मला जॉब मिळाला नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं मी इंडस्ट्रीत बरंच काम केलं होतं. सायकलिंग इंडस्ट्रीत प्रॉडक्ट रिव्ह्यू करायचे, रूट करायचे, कन्सल्टंट होते, मी ट्रेनिंग घ्यायचे, लाईफस्टाईल कोचिंग. तर माझा एक चांगला बेस तयार झाला होता. म्हणून मी 2019 नंतर माझं प्रोफाईल असं वळवलं की मी सेल्फ कन्सेप्च्युअलाइज्ड इव्हेंट्स करते. आणि अजून एक किडा माझ्यात म्हणजे असं आहे की गेली अनेक वर्ष म्हणजे आणि प्रकर्षाने गेली 5-6 वर्ष मी असं काहीतरी करते जे भारतात कोणी केलेलं नाही आहे. म्हणजे जर मला असं कळलं की हे कोणी केलेलं आहे, तिथेच आपण थांबलो आणि आपण पुढे काहीच केलं नाही, 2-3 महिने ब्रेक घेतला. पण जर का मला असं कळलं की हे कोणी केलेलं नाही आहे, तर मग एकदम अशी हाडं तुटतात, मग आम्ही एकदम असे सुटतो. अच्छा, सांगा ना काय काय अशा गोष्टी होतात की अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर आता थोडक्यात अगदी सांगायचं तर म्हणजे आता हे आपल्या सुरुवातीला एवढं सगळं मी उस्कटणं म्हणजे खूपच होईल, पण मी एकमेव भारतीय आहे ज्यांनी 3 करोना वेव्हमध्ये इंडियातले 3 रूट्स केलेले आहेत. K2K द 1, K2K द 2, काश्मीर टू कन्याकुमारी. त्याच्यानंतर हा किबितू टू कोटेश्वर हा मी आधी केलेला होता. आणि दुसरं सुवर्ण चतुर्भुज, अशी मी एकमेव भारतीय आहे. त्याच्यानंतर 21 हाय अल्टिट्यूड पासेस असतात. मी एका इव्हेंटहून येत होते आणि मी निम्स पुर्जाचा 14 पीक्स हा पिक्चर बघितला चुकून, अनफॉर्च्युनेटली. आणि तो बघितल्यावर माझं असं डोक्यात आलं ते उतरतानाच की ह्यांनी 14 पीक्स केलेत, मग आपण 14 पासेस का नको करूया. आणि त्यातनं ते युनिकचं तो किडा होताच, त्याच्यामुळे टँडमवर. तर 21 हाय अल्टिट्यूड पासेस म्हणजे 13,000 फुटाच्या वरचे 15 महिन्यात पूर्ण करणारी एकमेव इंडियन आहे. त्याच्यानंतर हायेस्ट मोटरेबल पास आहे उमलिंगला. तर BROने 2002 मध्ये गिनीज रेकॉर्ड केला हायेस्ट मोटरेबल पास बांधण्याचा. तर ते ज्या दिवशी मी पेपरमध्ये वाचलं त्या दिवशी मी म्हटलं मग इथे सायकल घेऊन जायचं. रस्ता झाला की सायकल तयार असते. आणि मग तिथे मोटरेबल पास आहे तो 19,000 फीटवर आहे तो. तर तिथे मी मेल रायडर बरोबर गेले आणि मग तिथे गेल्यावर परत एक किडा की मग 2 वुमन इज ऑलवेज मोर पॉवरफुल, डिफिकल्ट, चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट टू रिपीट ऑल्सो. तर मग तिकडच्याच एका ट्रॅक सायकलिस्ट बरोबर मी ते परत रिपीट केलं. तर ह्या पासवर टँडम घेऊन 2दा जाणारी पण मी एकमेवच इंडियन ठरले. आणि ह्या सगळ्या प्रवासात माझा हा रूट राहिला होता. आणि खरं तर आम्ही त्या सरळ म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारीला गिनीज करायचं असं आमच्या मनात होतं. पण तेव्हा सध्या वॉर लाईक सिच्युएशन्स झाल्या मागच्या 6 महिन्यात आणि आम्ही तो रूट चेंज केला. आणि त्यामुळे माझा हा जो तिसरा रूट राहिला होता तो पण टँडमवर झाला. तर नॉट ओनली इन 3 वेव्स, तर हे 3ही रूट्स टँडमवर चालवणारी पण मी एकमेव इंडियन आहे. मेल ऑर फिमेल, म्हणजे नॉट ओनली फर्स्ट वुमन बट फर्स्ट इंडियन पर्सन. आणि आत्ता सांगावंसं वाटतं की हा जो आमचा पहिला रेकॉर्ड झाला हा एशियामध्ये सुद्धा कोणी असा केलेला आहे. रेकॉर्ड सोडा एशियामध्येही नाही. आणि जे स्टार्ट पॉइंट आहे आमचा तिथे पण कोणीही फॉरेनर, वेस्टर्नर इन नो अदर जेंडर कॉम्बिनेशन, 2 मेल 2 फिमेल मिक्स्ड, कोणीही अशा प्रकारची सायकल घेऊन
चायना बॉर्डरला अजून गेलेलो नाही आहे. ओके. तर हे सगळं असं रचतो आहोत, एकावर एक नव्याचा हव्यास आहे. अच्छा. मला टँडम बद्दल एवढंच माहिती आहे की 2 जण चालवू शकतात, एकाने ऑपरेट करायचे असते पुढे हँडल. थोडंसं टेक्निकॅलिटीज मध्ये जाऊन सांगा ना, टँडम म्हणजे नक्की साध्या सायकलपेक्षा वेगळं काय असतं त्याच्यामध्ये, की पुढचं चाक मोठं मागचं चाक छोटं असं काही असतं. त्यामुळे ती सायकल आधी जाणून घेऊयात आणि मग वर्ल्ड रेकॉर्डकडे वळू आपण. टँडम अशी रुटीन सायकल सारखीच असते, फक्त त्याची लांबी थोडीशी जास्त असते. 8.5 फुटी ती सायकल आहे. आणि पुढे जो बसतो त्याला म्हणतात कॅप्टन. तर मेन हँडल त्याच्या हातामध्ये असतात आणि गेअर शिफ्टिंग आणि ब्रेक कंट्रोल किंवा पूर्ण बाईकचं कंट्रोल असतं ते पुढच्या कॅप्टनच्या हातात असतं. आणि मागे बसलेला असतो तो स्ट्रोकर म्हणतात त्याला. तर गेअर टाकण्याचं, गेअर जे टाकलेले असतात त्याच्यावरती पॉवर टाकण्याचं काम जो आहे तो स्ट्रोकर करतो, मागचा माणूस. तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर पुढच्याचं हाताचं काम जास्त आहे आणि मागच्याचं पायाचं काम जास्त आहे. हां. तर 70% पॉवर जी टाकली जाते सायकल पुढे ढकलण्यासाठी ती मागचा स्ट्रोकर टाकतो आणि 30% पुढचा टाकतो. तर रुटीन सायकलपेक्षा थोडीशी मोठी आहे. रुटीन गेअर असतात तसेच 7 आणि 3 असे गेअर असतात, म्हणजे पुढचे 3 आणि मागचे 7. फक्त 2 ह्याच्यामध्ये एक कनेक्टिंग चेन असते. 2 कनेक्टिंग चेन. त्यामुळे मागच्याने पेडल मारलं की पुढचं पण ह्याच्यामध्ये मेन आहे की दोन्ही रायडरमध्ये सिंक्रो लागतो तुमचा. मी तेच विचारणार होतो. हां. सायकल चालवताना तुमचा सिंक्रो लागतो. बरोबर. उठताना पण सपोज स्पीड ब्रेकर आला तर एकमेकांना इशारे करून काही आम्ही ठरवलेलं असायचं, हां चला स्पीड ब्रेकर आहे, दोघांनी एकदम उठायचं. नाहीतर मग तसंच बसून राहिलं, मागचा बसलाय पुढचा उठलाय तर मग पंक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. पुढचा सिंक्रो आणि सायकल थांबवताना, सायकलवरती चढताना ॲट अ टाइम पेडल स्टार्ट करणे, ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात त्याच्यामध्ये. एकाने पेडल मारलं की दुसरं पेडल आपोआप हां हलतं, पण तुम्हाला पॉवर टाकायची असते, दोघांनीही करायचं असतं ते. हां, सोबत सिंक्रो मध्ये चालतं. अच्छा. आणि चेन त्याची 2 पेडलची वेगळी नसते, एकच असते. हां, कनेक्टिंग चेन असते पुढच्याच्या आणि मागच्याच्या ह्याच्यामध्ये एक कनेक्टिंग चेन असते आणि मागची गेअरची चेन असते. असे 2 चेन असतात वेगवेगळे. आणि साधी सायकल चालवणारा टँडम चालूच शकतो का, वेगळं ट्रेनिंग असतं त्याचं काही? नाही, चालवू शकतो ना तसा. आता मी असं म्हणेन की टँडम इज लाईक अ मॅरेज आणि यू हॅव टू बी इन कम्प्लीट सिंक ऑफ द सायकल आणि ऑन सायकल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला टँडम चालवायचे का आपल्याला सोलो चालवायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप फास्ट रायडर किंवा फास्ट सोडा, इंडिपेंडंटली म्हणजे ज्याला स्वतःचा प्रोग्रेस करायचा आहे, ज्याला टीमवर्क करायचं नाही आहे, असा रायडर इथे चालत नाही, मेल फिमेल किंवा अदरवाईज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात अशी असते की आता मी जवळजवळ 25,000 किलोमीटर एक 22 वेगवेगळ्या लोकांबरोबर चालवलं आहे दोन्ही पोझिशन्सला. तर खूप फरक पडतो जेव्हा आता मॅडम आणि मी आमच्या दोघांचं वजन लक्षात घेता, जर का हेवी रायडर मागे बसला तर सारखे मेकॅनिकल इश्यूज निघत जातात. आता ह्यात थोडंसं सांगते, टँडम सायकल ही आपल्या भारतालाच सायकलिंग हा खेळ खूप नवीन आहे आणि टँडम सायकल आपल्याकडे जी येते, परदेशात जी सायकल चालवली जाते ही ओरिजिनली ब्लाइंड लोकांसाठी इन्व्हेंट झाली जगात कुठेही. आणि परदेशात जी सायकल चालवली जाते ती साधारण एक 4 ते 5 लाख रुपयाची सायकल, इतकी सोफिस्टिकेटेड सायकल असते. तेव्हा रायडर्स त्याच्यावर 20 ते 25 किलोमीटर पर आवरचा स्पीड अचीव्ह करतात. पण इंडियामध्ये ज्या टँडम सायकल्स येतात त्या 44 ते 65 हजारात 2 फ्रेम्स जोडलेल्या आहेत टोटल. म्हणजे इट इज लाईक आपण जी रेग्युलर देशी सायकल चालवतो, जेणे शाळेतली मुलं शाळेत जातात, त्या लेवलच्या ह्या 2 सायकल्स एकमेकांना जोडलेल्या आहेत. कोडाई केनॉलच्या लेकवर आपण ज्या सायकल्स बघतो त्याच्यापेक्षा थोड्या चांगल्या. आणि त्या सायकलवर जेव्हा 2 लोक देश क्रॉस करायला निघतात तेव्हा काय होऊ शकतं हे आता मी तुम्हाला सांगेन. ओके, वर्ल्ड रेकॉर्डच्या जर्नीपासून करूया सुरुवात. तुमच्या दोघींची भेट कुठे झाली आहे शॉर्टमध्ये सांगा, आणि मग ते कधी ठरलं, बेसिक कन्सेप्ट कधी आली, मग ती कन्सिव्ह करून तुम्ही फायनल डिलिव्हरी कधी केली? चिपळूणमध्ये एक प्रोग्राम होता. एका प्रोग्रामसाठी मॅडम चिपळूणला आल्या होत्या बेंगलोरवरून, दुसऱ्या कामासाठी आल्या होत्या ॲक्च्युली. पण त्या प्रोग्रामला मॅडमची भेट झाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी मीराने मला बोलवून घेतलं की बाबा असं मी टँडम चालवते तर तू माझ्याबरोबर टँडम चालवशील का. तर टँडम हा टोटली प्रकार माझ्यासाठी टोटली वेगळा होता, कारण मी तेव्हा BRM करत होते आणि माझ्या 600 किलोमीटरच्या BRM राहिल्या होत्या, लाँग डिस्टन्स सायकलिंग राहिल्या होत्या. तर मॅडमना म्हटलं की मी आधी चालवून बघते, जर मला आवडलं तर मी तुम्हाला आपण काहीतरी प्रोजेक्ट करू किंवा आपण पुढे काहीतरी ह्याच्यावरती वर्कआउट करू. SSR सिरीज माझं कंप्लीट झालं ऑक्टोबरमध्ये, पण समहाऊ त्यानंतर एक पोटाची सर्जरी झाली, त्यामुळे पुन्हा एकदा गॅप पडला, मला प्रॅक्टिस नाही करता आली पुढे 1 महिनाभर साधारण. मग
त्याच्यानंतर हळूहळू थोडंसं मी रिकव्हरीसाठी वॉकिंग रनिंग असं स्टार्ट केलं आणि परत रिस्टार्ट केलं माझं सायकलिंग. पण 1200 किलोमीटरची LRM तेव्हा लागली होती सह्याद्री रँडम यूएसची आणि ते मला करायचंच होतं, कुठल्याही परिस्थितीत कंप्लीट करायचं होतं. म्हणून त्याच्या आधी मी 300 किलोमीटर नवीन सायकलवरती केले आणि मग 1200 किलोमीटर कंप्लीट केलं. त्यानंतर मग मी मॅडमना हो म्हटलं की नाही आपण करूया. पण मीराने मलाच ऑप्शन दिला होता की तू आधी असं आहे बघ की बाबा टँडम चालवून बघ, तुला आवडलं तर ठीक आहे, आपण पुढे ह्याच्यावरती काम करू. आवडायलाच पाहिजे आणि तू चालवायलाच पाहिजे असं काही नाही आहे. त्याच्यामुळे मी हळूहळू प्रॅक्टिस सुरू केली वैद्य सरांच्या विनायक वैद्य म्हणून आहेत खेडमध्ये, कारण कोकणामध्ये टँडम तेव्हा नव्हतीच. खेडला वैद्य म्हणून आहेत विनायक वैद्य, त्यांच्याकडे एक टँडम सायकल आहे. तर मी ड्रायव्हिंग करत चिपळूणवरून 30 किलोमीटर खेडला जायचे सकाळी लवकर, तिथे त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायचे, साधारण 40-50 किलोमीटरची प्रॅक्टिस करायची आणि परत रिटर्न चिपळूणला यायचे. असं करत मला ते प्रकार फार आवडला. पहिल्यांदा स्टँडमवरती बसल्यावर मजा यायला लागली. अरे सोलो सायकलिंग केल्यामुळे तो एक डिफरन्स मला लक्षात आला की टँडम सायकलवरती 2 रायडर्स एकत्र बसतात, एकतर गप्पा मारता येतात, बोर होत नाही आणि रस्ता खूप छान कटतो. आणि त्यात मला मुळातच फार बडबड करायची सवय असल्यामुळे BRM सिरीजमध्ये मी जे अनुभवलं होतं की आपण जेव्हा 400-600 किलोमीटर एकटे जातो तेव्हा जो लोनलीनेस येतो किंवा एक मेंटली फटिग येतो तो कदाचित टँडम या प्रकारात येणार नाही. त्यामुळे मला ती आवडायला लागली सायकल. आणि मीराला म्हटलं नाही नाही चल आवडलं मला, जे काय प्रकार आहे तो आपण आता करूया. आणि मग मीरा बेंगलोरवरनं माझी प्रॅक्टिस घेण्यासाठी खास चिपळूणला आली. मग चिपळूणला आल्यावरती आम्ही मग थोडंसं ट्रेकिंग सुरू केलं. नागेश्वरचा ट्रेक केला, नागेश्वर आणि वासोटा असा ट्रेक केला. खूप मोठा ट्रेक होता. ॲक्च्युली अंदाज नव्हता आम्हाला त्या ट्रेकचा की बाबा हा एवढा मोठा असेल म्हणून. साधारण नागेश्वर एवढं धरून चालले होते मी, कारण आधी केलं होतं नागेश्वर. त्याला जवळजवळ 850 मीटरचं इलेव्हेशन आहे, वरती महादेवाचं मंदिर आहे आणि तिथून वासोटा किल्ला तुम्हाला माहितीच असेल साताऱ्याचा. तिथून त्या जंगलातनं आम्ही वासोट्याला चालत गेलो आणि परत आलो. असं तो जवळजवळ 26 किलोमीटरचा ट्रेक झाला. आणि काही राईड्स केल्या, गुहागरला गेलो आम्ही आणि बरंचसं सिम्युलेशन राईड म्हणतो आपण त्याला, म्हणजे 2 रायडर्सने एकत्र बसून राईड करणे. तर मीराचं त्याच्यामागे बरंचसं लॉजिक होतं की बाबा हा रायडर कसा आहे, स्पीड कसा आहे, साधारण कपॅसिटी कशी आहे, पुढे मागे दोन्ही साईडला चालू शकते का ती, म्हणजे हा त्यांचा अभ्यासाचा भाग होता. पण माझ्यासाठी ते काय मजा चालू होतं, जे काय होतं ते काय सगळंच टोटली नवीन होतं. त्यानंतर मीरा परत बेंगलोरला गेल्यानंतर तिथे एका गोडाऊनमध्ये टँडम एक पडून होती फॅन्टम कंपनीची. तर त्या सायकलवाल्याला म्हटलं तुझ्याकडे गोडाऊनमध्ये पडू नये त्यापेक्षा मला दे तू, आम्ही चालवतो किंवा मी त्याच्यावरती प्रॅक्टिस करते. मग आम्ही चौघातमध्ये मिळून आम्ही ती विकत घेतली आणि मग मी त्याच्यावरती परत प्रॅक्टिस सुरू केली. तर मेन आम्ही 2 फिमेल्स अशा एकत्र चालवणार होतो. इतके दिवस मी मेल रायडर बरोबर चालवली होती, त्यामुळे मला ते शंका होती, कारण मेलची ताकद खूप जास्त असते ॲज कम्पेअर टू फिमेल. त्यामुळे 2 फिमेलची ताकद कशी आहे ह्यासाठी मग ज्योती मावशी म्हणून आहे तिच्याबरोबर पण मी पुढे चालवायला शिकले. त्यामुळे नंतर कॉन्फिडन्स आला की हो आपण पुढे पण चालवू शकतो आणि मागे पण चालवू शकतो. आणि मग पूर्ण प्रोजेक्टवरती आम्ही दोघींनी मिळून काम करायला सुरुवात केलं. इनिशियली आमचा प्रोजेक्ट होता काश्मीर टू कन्याकुमारी हा प्रोजेक्ट होता. त्यासाठी गिनीजला आम्ही ऑलरेडी अप्लाय केलं होतं. 21 दिवस आधी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला अप्लाय करायला लागतं. उका थ्रू जायला लागतं. उका म्हणजे वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन. तर त्याच्या आधी तुम्हाला मेंबर व्हायला लागतं. सायकलिंगचे जे गिनीजचे इव्हेंट्स आहेत ते सगळे उका थ्रू होतात. हां, त्यामुळे आम्ही आधी उकाला मेंबरशिप घेतली. माझी मॅडम चित्र होतीच आधी आणि त्याच्या थ्रू आम्ही गिनीजला अप्लाय केलं. सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली होती आणि काश्मीर टू कन्याकुमारी फायनल झालं होतं 10 मेला जायचं म्हणून. पण समाव काश्मीरवरती अटॅक झाल्यामुळे मॅडमनी रूट चेंज केला की आपण नाही परत मागे फिरण्यापेक्षा ऑलरेडी सगळं जुळून आलं आहे तर आपण ईस्ट टू वेस्ट जाऊया. म्हणून मग आम्ही ईस्ट टू वेस्टचं पुढे मग प्लॅनिंग चालू केलं. फार मजेशीर अशी गोष्ट आहे. अजून एक किस्सा मजेशीर सांगावं असं वाटतं तुला. आम्ही जेव्हा नागेश्वरला गेलो होतो तो ॲज अ ट्रेक म्हणून होता. तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि गुफेमध्ये अशी पिंड वगैरे आहे. तर तिथे नमस्कार करायला बसलो. ही मला डायरेक्ट म्हणते ठेव त्या पिंडीवरती हात. म्हटलं काय करायचं आहे, नाही बोल फक्त की आम्ही आता खूप मोठ्या मोहिमेला निघणार आहोत आणि ती मोहीम कंप्लीट होऊ दे मग आम्ही तुझ्या पाया पडायला परत येऊ. असं आम्ही तिथे नवस बोललो आणि आम्ही छान व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करून घेतलं. तो रिलीज नव्हता केला. आणि जेव्हा गिनीज कंप्लीट झाला, एवढी मोठी राईड झाली एवढ्या ह्याच्यानंतर, तेव्हा मग आम्ही नवस फेडायला परत नागेश्वरला या जुलैमध्ये परत जाऊन आलो. तारीख काय होती, कधीपासून सुरू करून कधीपर्यंत?
15 मेला आम्ही सुरू केलं अरुणाचलपासून आणि 27 जूनला आमचं कम्प्लीट झालं. अच्छा, म्हणजे मोठामोठी एक 43 दिवस होतो. हो. सो काश्मीर टू कन्याकुमारीचा रूट बदलून मग हा रूट घेताना मग एकदा तुम्ही आधी जाऊन आला होतात किंवा रेकी करावी लागते ना, रस्ते सगळे चांगले आहेत, मोस्टली हायवेज घ्यायचेत की गावातले पण रस्ते घ्यायचे, ते कसं ठरवलं? आधी तुझा ॲड्रेस करते मी फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह की प्रिपरेशन. तर हे झाली ह्यांची बाजू आणि मी एक क्लिअर कट हे घेऊन चालले होते विजन की काल आणि राज या दोघी आहेत ज्या लेडीज आहेत त्या पेअरने, ऑफकोर्स दे आर इन फर्स्ट वर्ल्ड अँड दे आर लाईफ पार्टनर्स, दे आर टुगेदर. त्यांनी ग्लोब सर्कम नॅव्हिगेशन केलं होतं. तर ॲज आय टोल्ड यू मी खूप वाचायचे, माझा रिसर्च आहे, मला कंटिन्युअस ते खणून काढायला आवडतं. तर म्हणून मी 2000 ह्या राईडच्या 1 वर्ष आधी NCCच्या एक आहेत उषा म्हणून, माझ्या मुलीच्या वयाची एक मुलगी आहे, तिच्याबरोबर मी असा विचार केला की ह्यांनी जर का ग्लोब सर्कम नॅव्हिगेट केला आहे 29,000 किलोमीटर, तर आपण एखादा छोटासा देश करावा का सर्कम नॅव्हिगेट, त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन. म्हणून मी तिच्याबरोबर श्रीलंका सर्कम नॅव्हिगेट केलं इन 2 वुमन टँडम अनसपोर्टेड, म्हणजे गाडी मागे न ठेवता. तर हा 1410 किलोमीटरचा प्रवास केला आम्ही 15 दिवसात श्रीलंकेत आणि खूप मजा आली आणि तो वेगळाच आणि तो छानच होतं सगळं ते. तर ते झाल्यावर मी थोडी त्यातनं बाहेर येत होते आणि मी आता 2-3 महिन्यात 50 वर्ष प्रत्येकाचंच काहीतरी असतं. तर म्हणून मी ॲक्च्युली एकटी एक 6-7 देशांच्या प्रवासाला निघणार होते की कुठल्या इंडियन लेडीने आहेत, 1-2 बायका करतात आता, वेदांगी कुलकर्णी, त्या साधारण आय थिंक 30च्या आत आहेत, त्यांनी ग्लोब, पण कोणी असं 50 विथ मॅरेज किड्स, कोणी असं सायकल घेऊन 5-6 देशांच्या प्रवासाला निघालेलं इंडियात मला तरी माहीत नाही, जितका माझा रिसर्च आहे ॲज पर माय सायंटिफिक रेफरन्सिंग. तर माझं असं होतं की आपण तसं करायचं आणि 1 ऑगस्टचा रूट्स तयार होते आणि 1 ऑगस्टचे फ्लाईट ट्रॅक करत होते, स्वस्त वगैरे आणि स्काय स्कॅनरवर सगळं झालेलं होतं. आणि त्यात मी कोकणात एका कार्यक्रमाला गेले आणि तेव्हा तर असं होतं, हे जे BRM जो प्रकार आहे ना, तर त्यातलं मिक्स रायडरबरोबर मी ते सगळं केलेलं आहे. तर ते परत 2 वुमन आणि एम्पॉवर्ड म्हणून एका लेडीबरोबर करायचं का. तर खरं हे खूप सिम्पल होतं की 300 किलोमीटरची राईड करायची, जी इंडियात कोणी 2 बायकांनी टँडमवर केलेली नाही आहे. आणि मी मनीषाला त्या दृष्टीने बघत होते. आणि अगदी खरं सांगायचं, बिकॉज आय एम व्हेरी मच इन टू नंबर्स आणि शक्यतो मी मोघम बोलत नाही ॲज ए पर्सन. तर मला भेटण्याच्या आधी त्यांनी 100 किलोमीटर टँडम चालवली होती आणि ती मेनली मागच्या पोझिशनवर चालवली होती. हे कशासाठी? कारण त्यांची काही चूक नाही आहे, त्यांच्याबरोबर जे मेल रायडर्स चालवायचे. टँडममध्ये काय असतं, पुढे चालवायला द्यायला कुणाला तरी विश्वास ठेवावा लागतो तुमच्यावर. सो त्यांनी कोकणात जे सगळे प्रयत्न केले, सायकल तुम्हाला बरीच लोक ऑफर करतात आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू देअर हेल्प इन अवर प्रोजेक्ट, पण ह्यांना मागे बसून सवय होणार कधी? कारण जेव्हा मी श्रीलंकेला गेले आणि जेव्हा मी त्या लेडी रायडरबरोबर चालवलं, तेव्हा माझं असं लक्षात आलं होतं की 1500पर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आपण 3800 किंवा 4000 म्हणतोय तेव्हा आपल्याला स्विच लागणार पुढे मागे. तर माझा सारखा असा प्रयत्न होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं काय म्हणतात त्याला, मी आता माझ्या फील्डमध्ये मी खूप बदनाम आहे की ही मुली शोधत असते, कारण माझी टँडम या विषयावर इतकी नजर बसलेली आहे ना की हिने मला शोधलं नाही, ही आली आणि हिने असा एक येल्लो कलरचा फ्रॉक घातला होता. तर मी म्हटलं वा 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 काय उंची आहे, अगदी परफेक्ट, काय मायलेज आहे. म्हणजे मी सगळा कार्यक्रम आलेला बाजूला आणि मी माझे याच्यावरती काउंटर विनोद गिळतो आता, मुलगी पसंत पडली आणि माझी ती इतकी, कारण काय होतं आपल्या इंडियामध्ये या फ्रेम साईजेस येत नाहीत तशा, तर ह्यांची उंची बघून म्हटलं 5'4", 5'3" झालं, मायलेज बसतंय, डॉक्टर आहेत आता वेळ कसा काढणार, म्हणजे माझं ते 1 to 1 चालू होतं. तर म्हणून मी ॲक्च्युली कोकणात नुसत्या प्रॅक्टिससाठी नव्हते आले, मी यांना पुढे बसवण्यासाठी आले होते. आणि मग आम्ही ते खूप फिरलो. आणि जेव्हा आणि काय होतं ना, जेव्हा आपण फिमेल रायडरबरोबर राईड करतो तेव्हा खूप इतर प्रश्न येतात की ह्यांच्या बॉयफ्रेंडला काय वाटतं, ह्यांच्या नवऱ्याला काय वाटतं, ह्यांच्या सासूला काय वाटतं, ह्यांच्या घरी काय म्हणत आहेत. तर हे सगळे खूप अलाइड विषय येत जातात. तर आणि हा सगळे प्रोजेक्ट्स असतात ते फायनान्शियली पण खूप टॅक्सिंग असतात.
तर खूप एक 5-6 दृष्टीने बघावं लागतं. दुसरं म्हणजे एक खूप ग्रेव्ह इश्यू आहे की आपल्याकडे इंडिपेंडंट एक टर्म कदाचित तुला माहीत असेल, सेल्फ इरोजन म्हणजे यू आर लुझिंग युअर आयडेंटिटी. बरीचशी लोकं असतात ते माझ्या कोचने हे म्हटलं, माझ्या बॉयफ्रेंडने हे म्हटलं, माझ्या नवऱ्याने हे म्हटलं, माझ्या सायकलिंग क्लबने हे म्हटलं, अरे पण तुम्ही काय म्हटलं, तुम्हाला काय वाटतंय. सो मोर दॅन एनिथिंग एल्स, उंची वगैरे ठीक आहे, बट आय वॉज लुकिंग ॲट समवन हु इज अ इंडिपेंडंट थिंकर. आणि त्यात मॅडमची जी ती एंट्री होती की आणि मला आठवत आणि मी सगळं नंतर आम्ही जेव्हा बोलायला लागलो तेव्हा मी त्यांना म्हटलं की नाही तुमचं सगळं ठीक आहे, पण तुमचा तो येल्लो रंगाचा फ्रिलचा फ्रॉक म्हणजे आय अगेन मी परत गेले त्यांच्या FB-वर बघितलं आणि नवरा म्हणाला सगळं छान वाटते रे, पण हा फ्रॉक्स फ्रिलचा म्हणजे आय वॉज सो मच डीप इन टू इट. ओके, आता तिथे ठरलं की आता दोघींना करायचं. ते सिम्युलेशन म्हणजे जे होतं ते अशासाठी की ह्यांचा स्लीपिंग पॅटर्न काय आहे, या खातात काय, यांच्या घरी या 2 दिवस पोचू शकला नाहीत तर काय रिॲक्शन्स येत आहेत. वॉकिंग, कारण टँडममध्ये कधी कधी असं होतं बाईक बिघडते, वॉकिंग करावं लागतं, सायकल ढकलावी लागते बऱ्याच. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं होतं या लाईफस्टाईलमुळे किंवा या रेकॉर्ड्समुळे किंवा या सगळ्यामुळे आय एम क्वाईट इन टू नोमॅडिक लाईफस्टाईल. म्हणजे मी माझ्या घरी असते तेव्हा छान सगळं उपभोगते, पण मला आय एम मोर कम्फर्टेबल ऑन हायवे दॅन माय ओन बेडरूम. तर वेन यू ऑनबोर्ड अ सर्जन लाईक हर, त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, त्यांचा स्टाफ आहे, तेव्हा नुसतं सायकलिंग हा भाग उरत नाही, तुम्हाला जगायचंय आणि लोक जगतायत, त्यात तुम्हाला काहीतरी अचीव करायचंय. तर हे सगळं मी बघत होते. आणि आम्ही गुहागरला जेव्हा गेलो ॲक्च्युली एका राईडला आणि संध्याकाळी आम्ही पोचू नाही शकलो, तेव्हा मॅडमचा मुलगा पण होता त्यांच्याबरोबर, तेव्हा मी छान पलंगावर बसले होते आणि पुढे आता मोदक खाऊया का वगैरे माझं विचार चालले होते. तेवढ्यात मॅडम लगबगीने मार्केटमध्ये गेल्या आणि त्यांनी कपडे आणले दुसरे विकत. तर दॅट वॉज लाईक अ पॉईंट नोटेड की म्हणजे ह्यांना नीट कपडे, चांगले कपडे, कारण काय आहे ना प्रत्येक गोष्ट वजन करून घ्यावी लागते बाईक पॅकिंगमध्ये. सो हे छोटे छोटे जे मुद्दे होते ना ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचे होते. आणि हे सगळं करून मग नंतर आमचं असं ठरलं आणि नंतर आम्ही व्यवस्थित, म्हणजे मी पण एक राईड केली होती, म्हणजे मी करत असते त्याच्यात 2400 किलोमीटरची सोलो राईड मी केली होती 27 दिवसात कर्नाटकात. सायकल घेऊन निघायचं आणि पूर्ण ते सर्कम नॅव्हिगेशन जे माझं राहिलं होतं ना कर्नाटकाचं, श्रीलंकेचं झाल्यावर, तर मी ते करून आले होते 1 महिना आधी आणि ह्यांचं 1200 झालं होतं. तर सायकलिंग प्रॅक्टिस हा विषय नव्हता, तो अगदी 30% होता, पण उरलेला जो 70% विषय होता की हाऊ फॅमिली रिॲक्ट्स, व्हॉट यू ईट, हाऊ वी सिंक आणि टँडमवर पुढे, हे ह्याच्यासाठी आम्ही भरपूर वेळ घालवला. अरेंज मॅरेज, क्या बात आहे. सगळ्या एकमेकींचा पडताळून घेऊन हिने खूप अभ्यास केला होता माझा, मी नाही. तो रूट तुम्हाला माहिती होता आधी? हो, तो रूट मी चालवला होता आधी. तर करोना वेव्ह 3 मध्ये तो रूट चालवला होता, 27 दिवसात चालवला होता एका अजून फिमेल रायडर बरोबर सिंगल सायकलवर. कारण त्यांची अशी इच्छा नव्हती की टँडम करायची, नाही तर कदाचित तो माझा रेकॉर्ड त्यावेळेलाच झाला होता. शी प्रिफर्ड टू बी अ सोलो सायकलिस्ट आणि आय रिस्पेक्ट दॅट. सो तेव्हा तो केला होता, पण त्यावेळेच्या आणि ह्या रेकॉर्डमध्ये खूप फरक होता. एक तर टँडम सायकल आणि दुसरं म्हणजे आपलं जे हल्ली चाललेलं असतं ग्लोबल वॉर्मिंग. तर त्यावेळेला जी टेम्परेचर्स असायची ती जास्त म्हणजे 35 ते 38 आणि ह्या वेळेला जी टेम्परेचर्स होती आणि मॅडमने आम्ही जो सीझन निवडला होता तो मोर म्हणजे एक्सेसिव्ह टेम्परेचर इज 48. UP बिहारला तेव्हा 46 to 48 टेम्परेचर्स असायचे. बापरे. हां, ॲक्च्युली आम्ही जो सीझन चूज केला ना तो टोटली रॉंग सीझन आहे, कारण सगळे सायकलिस्ट जेव्हा लाँग रूट करतात ना ते डिसेंबर जानेवारी या सीझनला करतात, जेव्हा थंड असतं वातावरण, दिवसा पण तुम्ही छान राईड करू शकता. पण समहाऊ आमचं सगळं जुळून आलं होतं. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रॅक्टिस झाली होती टँडमची आणि मी मीराला म्हटलं होतं, हे बघ एवढा मोठा राईड करायची तर 1 महिना पाहिजे, वर्षातला फक्त मे महिनाच मी तुझ्यासाठी देऊ शकते, अदरवाईज मी देऊ शकत नाही, कारण इतर वेळेला सर्जरीज भरपूर असतात, माझ्याकडे खूप काम असतं, मुलाला सुट्टी नसते, तो शाळेत जातो, घरी बघायला कोण नाही, त्यामुळे म्हटलं फक्त मेच महिना माझ्याकडे आहे जो मी कॉम्प्रोमाइज करू शकते या मोठ्या इव्हेंटसाठी. आणि ऑलरेडी समहाऊ सगळं जुळून आलं होतं, प्रॅक्टिसमध्ये होतं दोघं पण. मग आम्ही म्हटलं ठीक आहे आणि मीरा म्हटली की नाही ठीक आहे, आजकाल काय टेम्परेचर्स अप अँड डाऊन होत असतात आणि सीझन काही फ्लक्च्युएट होत असतो, त्यामुळे आम्ही मे चूज केला. एप्रिल एंडला समहाऊ निघणार होतो, पण रूट आमचा चेंज झाल्यामुळे अरुणाचलला जायलाच आम्हाला 10 दिवस लागले. अच्छा.
हां, म्हणजे मी इथून चिपळूणवरून बेंगलोरला गेले. बेंगलोरवरून आम्ही दोघीजणी चेन्नईला गेलो, जिथं आमची सायकल तयार केली होती. मॅडमने त्याच्यावरती बरंच काम केलं होतं, मॅडम सांगतीलच त्यामध्ये. आणि चेन्नईमधून ती सायकल आम्ही बाय ट्रेन तिनसुकिया आसामला नेली. 3 दिवस लागले आम्हाला जायला. तिकीट्स समहाऊ मिळाले नव्हते आणि सायकल व्यवस्थित आम्हाला न्यायची होती. टॅन्डम थोडीशी मोठी सायकल आहे ना, ती माझी कशी पण नेऊ नाही शकत. तुम्हाला ती व्यवस्थितच न्यायला लागते, कारण पुढे काही प्रॉब्लेम झाला, मेकॅनिकल काही इश्यूज आले तर ते परत सॉर्ट आउट करायला प्रॉब्लेम होतो म्हणून. आणि तिनसुकिया आसामवरून पुढे बाय रोड आम्हाला किबितोला जायला परत 3 दिवस लागले. त्यामुळे असं 10 दिवस आम्हाला किबितो, म्हणजे सुरुवातीच्या सुरुवातीच्या पॉइंटला जिथून तुम्हाला स्टार्ट करायचं तिथे आम्हाला 10 दिवस लागले जायला. का लागले? कारण जेव्हा आम्ही डिसाईड केलं होतं हे ज्या प्रोसिजर्स कराव्या लागतात त्या साधारण तुम्हाला पहिले तर मला अप्रुव्हल घ्यावं लागतं. असं नाही की मी म्हटलं की मला गिनीज करायचं आहे आणि आपण निघालो. तुम्हाला ते काय म्हणतात त्याला मांडावं लागतं की असं असं आम्ही करतोय, तर हे कोणी केलेलं नाही आहे का, किंवा इज इट रिअली अ गिनीज रेकॉर्ड, ह्याचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. ते 1 महिनाभर चालतं. आणि मग जर अप्रुव्हल आलं की हो हे टायटल तुम्ही करू शकता, तर त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागतात वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनला. आणि हे सगळं झालं तेव्हा आम्ही काश्मीर टू कन्याकुमारी करणार होतो, म्हणजे कन्याकुमारी टू काश्मीर करणार होतो. आणि हे झालं 22 एप्रिलला आय थिंक, जो व्हेरी अनफॉर्च्युनेट जो हल्ला झालेला आहे, अटॅक झाला. तर आमची जे सुरुवात होणार होती ती 10 मेला होणार होती. त्याच्यामुळे हा जो प्रवासातला डिले आहे हा एकतर आम्हाला होतं की तुम्ही अजून 1 वर्षात ते सगळं फीज वापरून तुम्ही 1 वर्षात ते करू शकता, किंवा जगातला कुठलाही दुसरा रूट करू शकता, आत्ताच करायचं आहे ते. पण आम्हाला ते इंडियातच करायचं होतं. आणि तर हे सगळं 10 दिवस जेव्हा जात होतो तेव्हा रोज काहीतरी चालू असायचं. भुजमध्ये असं झालं, कन्याकुमारीत असं झालं. तर आम्ही कन्याकुमारीहून निघून जर आम्हाला जम्मूच्या पुढे जाऊ दिलं नसतं, आणि तेव्हा बाकीच्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या होत्या की स्पोर्ट्स हे तेव्हा दुय्यम होतं. आणि बरोबर आहे ते. तर त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की नाही, हे तर आत्ता जमणार नाही आहे, कारण सगळी एनर्जी पैसे खर्च करून शेवटच्या 300 किलोमीटरला जर जाऊ नाही दिलं तर इट वूड बी व्हेरी बॅड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहेत एक आर्यन फार्मा म्हणून आहेत आम्हाला, ज्या ब्रँड्सनी सपोर्ट केलेला आहे. तर जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, ही जी मोठी सायकल आहे अरुणाचलमध्ये नो इंडियन, नो एशियन, नो लाईक फर्स्ट वर्ल्ड, कोणीच कुठल्याच जेंडर कॉम्बिनेशनमध्ये घेऊन गेलेलं नाही आहे. तर शेवटचे 200 किलोमीटर नेताना आम्हाला टेम्पोने साधारण 30,000 रुपये घेतले. आणि मला हे सगळं तर माहीतच होतं अशा प्रकारचे रेकॉर्ड केल्यामुळे की ह्या सगळ्या रेकॉर्डचा आवाका साधारण टीम एक्सपेन्सचा 5 लाखांचा आहे. पण एक बॅक ऑफ द माइंड असं चालू होतं की ईच डे इज डिफरंट, आणि आपण जर का स्टार्टला पोचू शकलो नाही किंवा त्या दिवशी चालू करू शकलो नाही तर सुरुवातीचा खर्च नको एवढा वाढवूया. म्हणून आम्ही फ्लाईटमध्ये ती पॅक करणं, त्याच्यानंतर तिथे पुरे अनपॅक करणं, म्हणून वी ऑप्टेड फॉर ट्रेन. आणि इंडियन रेल्वेज नेहमी खूप छान उपयोग होतो, छान नेता येतं आम्हाला. लोकांनी खूप मदत केली वेगवेगळ्या इथे, की कारण ती सायकल पोचणं आणि ती पुढे नेणं. बट या वी हॅड स्टार्ट लाईन स्पॉन्सर पण आम्हाला होते, आणि ते मॅडमच्याच ओळखीचे होते. तर तिथे जायलाच तुम्हाला एक 50,000 रुपयाचा खर्च आहे बिफोर यू इवन स्टार्ट. आणि इट रिक्वायर्स 10 to 12 days. आणि खरं सांगायचं तर ही एक आमच्यासाठी तर खूप फॉर्च्युनेट गोष्ट होती की कुठलाही रूट घ्या, काही करा, कारण ह्या प्रकारच्या ज्या राईड्स आहेत इंडियात त्या फक्त मी आणि माझ्या असोसिएटेड फिमेल पार्टनर्स. आय डोंट नो एनी अदर फिमेल पेअर हू हॅज डन दीज काइंड ऑफ इव्हेंट्स. तो आम्हाला कॉम्पिटिशन काही नव्हती. आणि हा कदाचित चांगला भाग आहे किंवा अनफॉर्च्युनेटही भाग आहे. म्हणजे आमची खूप इच्छा पण आहे की अजून तरुण मुलींनी या खेळात उतरावं आणि आमच्यापेक्षा कमी दिवसात असे रूट्स करावे. बरोबर, इट वुड बी गुड. अच्छा, पहिल्या दिवसापासून थोडी सुरुवात करू की पहिल्या दिवशीच तुम्ही ठरवलं होतं की रोज इतकं किलोमीटर अंतर झालंच पाहिजे, किंवा काही तुमच्याकडे गणित ऑलरेडी होतं की इतके किलोमीटर इतक्या दिवसात केलं पाहिजे? सो तिथनं सुरुवात करू आपण. हा रूट आधी केला असल्यामुळे 27 दिवस, आणि मनीषाचं मायलेज चांगलं होतं, आमची प्रॅक्टिस झाली होती, सगळं छान वाटत होतं, आमच्याकडे टीम एक्सपेन्स सगळं होतं, एव्हरीथिंग वॉज फेवरेबल एक्सेप्ट आपल्याला चालू करू देतील का. बरोबर. तर आम्ही असं ठरवलं होतं की जर छान हे सगळं बसलं तर 25 दिवस, आणि जर का काही प्रॉब्लेम आले तर 25 + 10 35 असं आमचं साधारण गणित होतं.
तर ॲक्च्युली आम्हाला 43 दिवस लागले, कारण आमची सायकल जी आम्ही बनवून घेतली होती ती पण सारखी खराब व्हायची. अच्छा. तर असं चाललं होतं. बाईक पॅकिंग हा जो विषय आहे, म्हणजे आपलं सामान आपल्याकडे घेऊन जायचं, ह्याच्यात जनरली फॉरेन टीम्स असतात त्या 80 ते 120चं ॲव्हरेज मेंटेन करतात. ओके. तर असं साधारण मोठं कॅल्क्युलेशन होतं की चांगल्या दिवशी 130-135 चालवायची, सो दॅट इव्हेंट ॲव्हरेज जो आपला आहे तो 120 येईल. अच्छा. पण तो आमचा इव्हेंट ॲव्हरेज साधारण 88-90 राहिला शेवटपर्यंत. आणि काही 5च दिवस आम्ही 43 दिवसातल्या 5 दिवस 125 ते 135 चालवू शकलो. अच्छा. आणि वी आर ऑलमोस्ट आमचं वर्स्ट जो प्लॅन होता, सगळ्यात शेवटचं ऑप्शन, त्याच्यापेक्षाही आम्ही 8 दिवस उशिरा आहोत. अच्छा. पण काही हरकत नाही. जेव्हा आपण असं पहिल्यांदा काही करतो तेव्हा तिथे पोचणं, ते पूर्ण करणं एका पॉईंट नंतर, तर आम्हाला पूर्णपणे ह्याची कल्पना आहे की आम्हीच खूप ॲम्बिशियस आहोत आमच्या एमबद्दल. आणि अजूनही आम्ही दोघी भेटलो तरी त्या शेवटच्या 10 जास्त लागले सेलिब्रेशन किंवा त्या सर्टिफिकेटपेक्षा त्या जास्त 10 लागलेल्या दिवसांची चर्चा जास्त होते. बरोबर. म्हणजे महत्वाचं हे आहे की ते पूर्ण झालंय, अर्ध्यात सोडावं नाही लागलं. कारण बरेचदा वर्ल्ड रेकॉर्ड करताना कुठल्याही बाबतीतला असेल, मध्ये अडचणी आल्यानंतर तो थांबवावा लागतो आणि त्यापेक्षा कुठलं दुर्दैव नसेल. 4-5 दिवस इकडे तिकडे. किती स्टेट कव्हर झाले एकूण? इथे बघ साधारण 7 स्टेट कव्हर झाले. अरुणाचल प्रदेश, आसाम, वेस्ट बेंगॉल, बिहार, UP, राजस्थान आणि गुजरात. म्हणजे साधारण भारत जर धरला तर आपण आडवी रेष आखली, चायना बॉर्डर टू पाकिस्तान बॉर्डर. क्या बात आहे. हां, टोटल 4000 किलोमीटर 43 दिवसामध्ये. अच्छा. सांगा ना आता, मला ते सगळं ऐकायचंय, पूर्ण जर्नी ती आम्हाला पण घेऊन चला जरा. स्टार्ट लाईन खूप इंटरेस्टिंग आहे. एक लक्षात घे, डॉंग म्हणून गाव आहे अरुणाचलमध्ये, माहिती असेल, जिथे आम्हाला माहिती पण नसतं. मीराने मला दाखवलं हे डॉंग काय गाव आहे. तर हे बघ, ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की सूर्याची पहिली किरणं भारतामध्ये पडतात पूर्वेला, ते डॉंग या गावामध्ये पडतात. हां, तर समहाऊ आम्हाला स्टार्ट लाईन किबितोला तर स्टे नाही आहे कुठला तिथे. अरुणाचलमध्ये खूप स्टेचा प्रॉब्लेम्स आहे. काहोला तुम्हाला स्टे मिळतो, काहो. पण मुख्यमंत्र्यांची व्हिजिट होती त्यामुळे काहोला आम्हाला स्टे मिळाला नाही. आम्हाला डॉंगला स्टे मिळाला, होमस्टे होता, तिथे एक स्टे मिळाला. तो 30 किलोमीटर अलीकडे. तुम्ही त्या दिवशीच बघत होता स्टेचं सगळं? हां, त्या दिवशीच. टोटली अनसपोर्टेड राईड होती. आम्ही आधी तुम्हाला स्टे बुक करून ठेवणं अलाउड नाही आहे या राईडमध्ये. त्यामुळे त्या दिवशी तुम्ही स्वतःचं फूड आणि खाणं पिणं आणि स्टे तुमचं तुम्ही मॅनेज करायचं आहे असं. त्यामुळे डॉंगला आम्हाला स्टे मिळाला. डॉंग खूप छान बघायला मिळाला आम्हाला. आणि तिथून मग पुढे आम्हाला आदल्या दिवशी आम्ही किबितोला गेलो. 14 मेला आम्ही गेलो. समहाऊ थोडेसे आर्मीचे कॉन्टॅक्ट आम्हाला मिळाले तिथून, डॉंगमधूनच मिळाले, त्या होमस्टेच्या ज्या लेडीज होत्या त्यांच्याकडून. तिथे रामसर म्हणून आहेत किबितोमध्ये, त्यांनी आमची आर्मीच्या ह्याच्यामध्ये राहायची सोय केली. सगळ्यात विशेष गोष्ट तुला सांगते, ITBP, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, जंगी 6 वॉरियर्स म्हणून टीम आहे तिथे. तर त्यांच्याकडे आम्हाला त्यांनी डिनर ऑफर केलं. ITBPच्या ऑफिसर्सने डिनर ऑफर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट, कारण त्यांना फार कौतुक वाटलं. 2 इंडियन फिमेल्स अशा अबव 40 आहेत आणि त्या अशा वेगळं काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करायला निघाल्या. त्यामुळे त्यांनी आम्हाला डिनर ऑफर केलं. आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती, कारण आम्ही इमॅजिनच केलं नव्हतं. आर्मीचा ॲक्च्युली कॉन्टॅक्ट मिळावा, युद्धजन्य परिस्थिती होती म्हणून आम्ही खूप ट्राय केलं होतं, पण आम्हाला कॉन्टॅक्टच मिळाला नाही समहाऊ. पण लकीली तिथे गेल्या ते चॅनल्स आम्हाला मिळत गेले आणि ते प्रश्न सुटत गेले. म्हणजे स्टेचा पण प्रश्न मिटला किबितोमध्ये आमचा. डिनरचा पण खूप मोठा ऑनर होता तो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 15 मेला जेव्हा आम्ही 6:30ला स्टार्ट केलं, तेव्हा ITBP आणि आर्मी दोघांनी मिळून आम्हाला फ्लॅग ऑफ दिला. ती सगळ्यात मोठी मेमोरेबल गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही राईड करता, खाली वलाँगला उतरता, वलाँग म्हणून प्लेस आहे, तर वलाँगचे जे मोठे ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून त्यांनी आम्ही ती आर्मीची जी कॅप असते ती त्यांनी आम्हाला गिफ्ट दिली. तर ती पण एक खूप मोठी मेमोरेबल गोष्ट आहे. अरुणाचलचा टरेन असं आहे ना की अरुणाचलमध्ये मेमध्ये तेव्हा पावसाळा होता, पाऊस चालू होता. अरुणाचल आसाममध्ये पावसाळा आहे तिथला तो. त्यामुळे खूप सारे लँडस्लाईड झाले होते, रस्ते खराब होते, चिखलाने माखलेले रस्ते होते. आणि अरुणाचलमध्ये खूप इलेव्हेशन जास्त आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की अरुणाचलमध्ये पहाट लवकर होते, पहाटे 3-3:30ला सूर्य उगवतो आणि संध्याकाळी 4ला तर अंधार होतो. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला 4 वाजता राईड आम्हाला थांबवायला लागायची. म्हणजे सायकलिंग आम्हाला थांबवायला लागायचं. आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की राईड करतोय म्हणजे सायकलिंग करतोय
पण रस्ता खराब, चिखलातनं माखलेला रस्ता, बऱ्याच वेळेला हातातनं सायकल न्यायला लागायची, धबधब्यांमधून सायकल काढायला लागायची. तिथले जे ब्रिज होते ते पण लाकडाचे ब्रिज होते, लाकडाच्या ब्रिजवरनं तुम्ही सायकल नाही चालू शकत, मग ती हातात नेऊन चालवायची. तो जो हायवे आहे ना अरुणाचलचा, तो पूर्ण लोहित रिव्हरच्या बाजूने आहे. ऐकून माहिती असं, चायनामधून ती रिव्हर येते, नंतर ती खाली ब्रह्मपुत्रा म्हणतात तिला ते, तर पूर्ण त्याच्या बाजूने, त्यामुळं अगदी सिनिक ब्युटी होती. आणि स्टेचा तर खूप प्रॉब्लेम व्हायचा अरुणाचलमध्ये. 2 वेळा असं झालं की आम्हाला स्टे मिळालाच नाही, हॉटेल्स नाही आहेत तिथे, होमस्टेज आहेत, पण आम्ही जिथे ठरवतो त्या डेस्टिनेशनला बऱ्याच वेळेला पोहोचायला मिळायचं नाही, रस्ते खराब असल्यामुळे, लँडस्लाईड्समुळे. आम्ही मिशमींच्या घरामध्ये, बांबूची जी घरं असतात ना, तिथे लोकांना, लोकल विलेजर्सना रिक्वेस्ट करून त्यांच्या घरामध्ये राहिलेलं आहे. आणि अरुणाचलची लोक इतकी स्वभावाने छान आहेत किंवा सुंदर आहेत की ते आम्हाला इझिली ते आमच्यावरती विश्वास ठेवायचे. आम्हाला विश्वास ठेवण्याशिवाय पर्यायच नसायचा आणि आम्ही त्यांच्या घरामध्ये राहिलो आहे. मग त्यांच्याकडे जे काही असेल, डाळ भात किंवा तिथे बांबू करी मिळते, बांबू करी, चहा, कोरा चहा, आणि ते गरम पेटवलेलं असायचं, त्यामध्ये ते शेकवायला आम्हाला द्यायचे, कारण खूप पाऊस होता आणि खूप थंडी पण होती तिथे. त्यामुळे तिथे स्टेचं आमचं मॅनेज झालं समावून. असं अरुणाचलमध्ये आमचे 3-4-5 दिवस गेले अरुणाचल. पुढे आसाममध्ये आलो तेव्हा हळूहळू आमचा थोडा स्पीड पण वाढायला लागला आणि किलोमीटर्स दिवसाला कवर व्हायला लागले. अरुणाचलमध्ये हवे तेवढे किलोमीटर्स आमचे कवर नाही झाले, पण आसाममध्ये आम्ही ते पुढे नंतर कवर केले. मग आसाममध्ये पण पावसाळाच होता त्यावेळेला, साधारण 8 दिवस लागले. पण जेव्हा आम्ही त्या रोलिंग टेरेनमधनं बाहेर पडलो अरुणाचलच्या, तेव्हा मग टेक्निकल इश्यूज सायकलचे वाढायला लागले, सायकलचा पंक्चर रेट वाढायला लागला. असं झालं की 10 दिवसात आमचे 12 पंक्चर्स झाले. आणि इतकं विचित्र वातावरण होतं ना, खूप ऊन पण असायचं आणि पाऊस पण असायचा. म्हणजे पावसामध्ये आम्ही पूर्ण भिजून जायचो, ते शूज ओले, सॉक्स ओले, सगळं ओलं, कपडे वायाचे नाहीत. टोटली अनसपोर्टेड राईड असायची आमची. अनसपोर्टेड राईड म्हणजे काय? तुम्ही 2दा हा शब्द वापरलात मग. हां, अनसपोर्टेड राईड म्हणजे मागे गाडी किंवा क्रू मेंबर्स नाहीत. सपोर्टेड राईड आणि अनसपोर्टेड राईड असे 2 प्रकार असतात. सपोर्टेडमध्ये मागे गाडी असते, त्या गाडीमध्ये तुमचा न्यूट्रिशनिस्ट असतो, तुमचा टेक्निकल एक माणूस असतो जो सायकल रिपेअर किंवा सायकलचे प्रॉब्लेम्स इश्यू सॉर्ट आउट करेल. तुमचा फूड, तुमचा राहायचा स्टे वगैरे ती लोक बघतात. हे गिनीजचे लोक प्रोव्हाइड करतात? नाही, हा सगळा खर्च तुम्ही करायला लागतो. आणि 2 ऑफिशियल मेंबर्स जे तुमच्यावरती वॉच ठेवतात, तुमचा डाटा रेकॉर्ड करतात, ते त्यामध्ये गाडीमध्ये बसलेले असतात, त्याला म्हणतात ऑफिशियल मेंबर्स. ऑफिशियल नाही, हां, ऑफिशियल मेंबर्स असतात, गिनीज उका थ्रू असतात, ऑफिशिएटेड रेकॉर्ड, कार सपोर्टेडमध्ये. अनसपोर्टेडमध्ये तुमचं सगळं सामान असतं ते सायकलवरतीच, पुढे बॅग्स असतात, मागे बॅग्स असतात, मध्ये बॅग असतात, तुमचं पंक्चर किट असते, तुमचं टायर, ट्यूब, हे सगळं तुमचं तुम्ही करायचं असतं. आणि काही प्रॉब्लेम झाला तर तुमचं तुम्ही मॅनेज करायचं असतं. त्यामुळे आम्ही पंक्चर काढण्यामध्ये मी एक्सपर्ट झाले हिच्या बरोबर राहून. अनसपोर्टेड म्हणजे एका शब्दात सांगू का? भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणतात अनसपोर्टेड. अच्छा, सपोर्टेड राईड मध्ये मग ते लोक जे असतात आपल्यासोबत त्यांचा खर्च आणि हे मग तो सगळा खर्च रायडरला करायला लागतो. जो राईड करतोय त्याने तो खर्च करतो, त्यामुळे ते बजेट खूपच मोठं जातं. हां, अनसपोर्टेडला तेवढं नाही, म्हणजे रिलेटिव्हली कमी येतं, पण ठीक आहे, तुम्ही खर्चाचं नाही आहे ह्याच्यामध्ये आहे की पीपल मॅनेजमेंट. कारण अनसपोर्टेडला कसं असतं, तुमचे कपडे, तुमच्या जेल्स, तुमचं सगळं काहीही झालं तरी यू आर मॅनेजिंग युअर थिंग्स ऑर ॲटलिस्ट युअर इमिजिएट पार्टनर इन केस ऑफ टँडम. पण सपोर्टेडला कसं असतं, तुम्ही फक्त चालवायची असते, बाकी सगळं दुसऱ्यांच्या हातात असतं. तुम्ही कुठून जायचं, काय, किती स्पीड, तुम्हाला फूड कसं हे होतंय, आणि ही चर्चा आधी होते. आणि हे तर छानच आहे. तर सपोर्टेड हे कुठल्या रायडरसाठी आहे? साधारण ज्यांना एक 300-400 दिवसाला चालवायचे, 400च्या पुढे. आमची कॅटेगरी अशी आहे की वी आर इन टू आत्ता ॲज अ टँडम. आपल्याला जर का सपोर्टेड राईड करायची असेल तर आपल्याला बाईकही तशी चांगली हवी. दिवसाला 400 किलोमीटर चालवणारे लोक 650 किलोमीटर पर्यंत इंडियामध्ये मेल रायडर्सनी चालवलेलं आहे, आणि फिमेल रायडर्सनी अराउंड 250 पर्यंत. सिंगल बेंगलोर 700 सिंगल रोडी बाईक कारनी सकाळी 7ला निघाल्यावर संध्याकाळी 7 होतात पोहोचायला. इतका स्पीड घेणारे
हो, कारण त्या सायकल्सही चांगल्या Cycles पण चांगल्या असतात, असतात. ट्रेनिंगही त्यांचं तसं असतं. आणि तिथे कसं असतं, तुम्ही सायकल चालवायची थांबवली की तुम्ही असं बसता ओके. आणि तुमच्यावर 2 लोक तुम्हाला सेमी सॉलिड खाणं देत असतात, 2 लोक असतात, तुमचे अंग पुसून तुम्हाला ते घालत असतात, लगेचच तुमच्यावर गादी तुमची तिथे घातली जाते, ओके. तुमचा न्यूट्रिशन, लगेचच तुमची सायकल मेकॅनिक कडे जाते. तर हे सगळं पण असतं, पण दॅट पार्ट असाइड लोकांचं ट्रेनिंगही त्या बाबतीचं असतं. बरोबर. तर त्या प्रकारचे जे कदाचित रेकॉर्ड आहेत ते सध्या आम्ही करू शकणार नाही, आणि आम्ही ज्या प्रकारचा रेकॉर्ड करतो ते ती लोक करू शकणार नाहीत, कारण हे जे सगळं आहे हे इट्स लाईक सर्वायवल, आणि इतर Survival on बरेच highway. क्वालिटीज आहेत त्याच्यात लोकांची. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट होते सपोर्टेडला. आपल्याबरोबर जो क्रू येतो, म्हणजे अशा केसेस झालेल्या आहेत की रात्री तुमची गाडीच तुमच्यावर येऊन धडकली कारण तुम्ही बरोबर क्रू घेऊन गेला नाहीत. ओके. तर ह्याच्यात जर जसं एका कंपनीमध्ये व्यवस्थित ॲपल कार्ट आपल्याला मेंटेन करावं लागतं, तसं क्रू कार्ट जर नीट नसेल तर मग हळूहळू सायकल चालवणाऱ्यापेक्षा गाडीत बसलेली लोकांची चिडचिड होते, आणि मग त्यातनं रायडरचे हाल होणं, बरोबर. त्यातला डिसिजन मेकर कोण आहे, त्यांचे एक्सपेन्सेस, त्यांच्या शिफ्ट्स. बरोबर. तर हे एक खूप मोठा वेगळा पीपल मॅनेजमेंटचा भाग आहे रादर दॅन ऑन रूट मॅनेजमेंट. तर ह्या दोन्ही अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. तुमचं सायकलचं जे टायर होतं ते ट्यूब्ड होतं की ट्यूबलेस होतं? ट्यूब विथ ट्यूब. अच्छा. ट्यूबलेस टायर नाही. कसं आहे ना, आपण जेव्हा एवढी मोठी कंट्री क्रॉस करतो ना, तेव्हा असे पार्ट्स वापरायचे किंवा अशी सायकल वापरायची आहे की ज्याचे पार्ट्स इझिली लोकल शॉप्समध्ये अवेलेबल होतील. ओके. हां. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इवन साधी चेन जरी असेल तर ती चेन लोकल चेन आपल्या सायकलला बसेल का हे आपण बघायचं आणि मगच जायचं. नाहीतर तुम्ही भारीतली सायकल घेऊन गेला आणि त्याचे कुठले पार्ट्स मिळाले नाही तर तुम्ही काय करणार. आणि इच अँड एव्हरी पार्ट आपण काही कॅरी नाही करू शकत. साधारण ओबडधोबड आपण जे काय लागतो, साधारण बेसिक पंक्चरचं किट, बेसिक ट्यूब्स ज्या असतात आणि एक बेसिक टायर, एवढंच आपण कॅरी करतो. छोटा पंप कॅरी करू शकतो, सगळं नाही आपण सायकलवरती कॅरी करतो. ओके. आता गिनीज खूप रेप्युटेड वर्ल्ड बुक रेकॉर्ड आहे. तर ते लोक वॉच कसे ठेवतात मग तुमच्यावर? तुमच्या सायकलला GPS कनेक्टेड असतं, तुम्हाला रिपोर्ट कसं करता येतं त्यांना, किंवा त्यांचा एखादा प्रतिनिधी काय 8-10 दिवसातून एकदा येऊन व्हिजिट करून जातो, तर ते कसं चालतं? तर आता फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ही माझी पहिली गिनीज राईड नव्हती. मी मेल फॉर्मेशनमध्ये म्हणजे मिक्स पेअरमध्ये गिनीज याच्या आधी केलेलं आहे, आणि मी प्रॉपरली जसं मी तुम्हाला म्हटलं मी या क्षेत्रात थोडंसं काम करते, तर मी याचं कन्सल्टन्सी करते. तर असं बरंच एक 7 ते 10 केसेसमध्ये मी हे प्रोफेशनल प्रोजेक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे मी त्या टीमशी चांगली कनेक्टेड आहे, आणि ॲज ए सायंटिस्ट म्हणून, ॲज ए रायडर म्हणून मी गेली 10 वर्ष या गोष्टींचा अभ्यास करते. तर हे सगळं नवीन नव्हतं, पण आता आपल्या प्रेक्षकांसाठी एक 4-5 प्रकारचे वॉच ठेवले जातात. आपल्याला स्ट्रावा म्हणून एक ॲप असतं, त्याच्यात यू आर ट्रॅक्ड. त्याच्यानंतर टाइम स्टॅम्प फोटोज असतात, GPS फोटोज. त्याच्यानंतर यू कॅन सबमिट युअर ट्रॅक ऑर यू कॅन हॅव युअर फोटोज इवन इफ तुम्ही सायकल जरी गाडीत टाकली, मग काय प्रूफ आहे की आपली सायकल गाडीत नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे हार्ट रेट असतो तुम्हाला, आणि केडन्स म्हणजे तुमचे पेडल्स कंटिन्युअसली फिरत असतात, त्याचे रोटेशन्स. हे सगळं त्यांचे जे प्रतिनिधी असतात ते तुम्ही डेली ती राईड सेव्ह केली की ते तुम्हाला ऑलरेडीच फॉलो करत असतात. आणि हे तर झालं डेली की ह्यांचं चाललंय. त्याच्यानंतर तुम्हाला एक व्यवस्थित 2 किंवा 3 आठवड्यांची विंडो लागते. त्याच्यात 3 प्रकारचे फॉर्म असतात, प्री राईड, ड्युरिंग राईड आणि पोस्ट राईड. आणि इट्स अ कम्प्लीट प्रोसिजर. जसं आपण लायसन्स काढतो किंवा बाकी काही डॉक्युमेंटेशन करतो, कंपनी रजिस्टर करतो, तशी व्यवस्थित 2-3 महिने चालणारी प्रोसिजर आहे. ऑन राईड आपण स्टॅम्पिंग घेत होतो ना. हां, ऑन राईड पण स्टॅम्प घेत होतो. तर मग हे सगळं डॉक्युमेंटेशन ते व्हेरीफाय, तुमची राईड झाली, तुम्ही फिनिश लाईनला पोहोचलात, तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर 2 फोटो टाकलेत, ह्याचा अर्थ असं नाही. देअर हॅव बीन केसेस जेव्हा असं झालेलं आहे आणि नंतर दे फाउंड समथिंग किंवा त्यांना समथिंग वॉज नॉट करेक्ट, कारण ह्याच्यासाठी तुमचा आधीचा राईड डेटा दिला जातो. म्हणूनच विचारलं मी. आणि त्यांच्या हातात होल्ड किती असतो? म्हणजे त्यांना राईट असतो की मध्ये येऊन तुमचा रेकॉर्ड थांबवणं, त्यांना शंका आल्यानंतर कॅन्सल करणं? हो, ते मध्ये आधी काही नाही करत, ते तुम्हाला पोचू देतात किंवा सगळं तुमचं तुम्ही सबमिट केलं की फायनल से हा त्यांचा राहतो. पण त्याचं असंही आहे की हाऊ लेट इज लेट, कारण आम्ही रेकॉर्ड ब्रेक करत नव्हतो, आम्ही सेट करत होतो. एक्झॅक्टली. तर आता आपण 43 दिवसात पोहोचलोय, तर आपण 100 दिवसात पोहोचलो असतो तर काय. तर आत्तापर्यंत असं झालेलं नाही आहे कधी, पण हाऊ लेट इज लेट दॅट ते तेव्हाच कळेल. पण साधारण जितकं थोडंसं मला माहिती आहे, एक 2-3 दिवसापेक्षा जास्त कंप्लीट ब्रेक चालत नाही. तुम्हाला काहीतरी व्यवस्थित कारणं द्यावी लागतात. जेव्हा सायकलचं ब्रेकडाऊन व्हायचं
तेव्हा आम्ही ॲटलिस्ट 5 ते 18 असे चालवायचो किलोमीटर. कारण तुम्हाला सांगायला लागेल ना की सकाळी हॉटेलमधनं निघालो आणि 5 किलोमीटर गेल्यावर मग वेल्डिंगचा प्रॉब्लेम आला किंवा क्रँकचा. सो यू हॅव टू गिव्ह युअर ट्रू स्टोरी. आणि तिथे पण एक्सपर्ट्सच आहेत जे 50-50 वर्ष हे करतायत. सो whatever happened to you, with the photos you give your true story and leave it to them. पंक्चर व्यतिरिक्त काय काय प्रॉब्लेम झाले ते सायकलमध्ये अजून? गलिया टोल प्लाझा आसाममध्ये आहे, तर तिथे टोल प्लाझाच्या पुढे आम्ही सायकल लावली होती. तिथे स्टॅम्पिंगला गेलतो आम्ही आणि फारच फनी गोष्ट आहे, दुपारची 3:30ची वेळ होती. स्टॅम्पिंग करून आलो, सायकल बराच वेळ उन्हात होती, आमच्या लक्षात नाही आलं. त्याच्या आधी अलीकडे आम्ही एका सायकलिस्टकडे प्रेशर्स म्हणजे हवा भरली होती सायकलमध्ये. पण ते एवढं अनफॉर्च्युनेट झालं की पुढे सायकल चालवत गेलो, हार्डली 3-4 किलोमीटर गेला असेल आणि खूप मोठा धमकन आवाज आला. टायर फुटला, आतली ट्यूब फुटली आणि आतली रिम जी असते मेटलची रिम सायकलची ती पूर्ण फ्रील टाईप ओपन अप झाली. लकीली तिथे आम्हाला एक शॉप मिळालं. हायवेजवरती असतो आपण, त्याच्यामुळे सगळे ट्रकची दुकानं असतात, तुला माहितीच असेल की तिथे आपल्याला मग त्यांचं ते प्रेशर आणि ते सगळं ठोकाठोकीचं एक दुकान मिळालं. त्याने आम्हाला सरळ व्यवस्थित रिम ठोकून दिली. आमचं आम्ही पंक्चर काढलं, नवीन ट्यूब टाकली, नवीन टायर टाकलं. पण प्रॉब्लेम असं झाला की ती रिम इतकी व्यवस्थित नव्हती बसली किंवा त्याच्यामध्ये ते व्यवस्थित नव्हतं बसलं, त्याच्यामुळे रिपीटेडली रोज सलग 3 दिवस पंक्चर व्हायला लागलं. आणि आसाम आणि वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डरला आम्ही अडकून राहिलो. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुम्ही आयदर 20 किलोमीटर अलीकडे थांबा किंवा 20 किलोमीटर पलीकडे थांबा, कारण मधला जो चिकन नेकचा जो पार्ट आहे तो फार रिस्की आहे राहण्यासाठी. गोसाईगाव आणि बोंगाईगाव असे 2 प्रकार होते. आमचा सायकलचा इश्यू व्हायचा. आम्ही सायकल ह्याच्यामध्ये राईड स्टॉप करायचो, गाडीत टाकायचो सायकल. एकदा तर असा केस झाला की पुढे आम्ही पोलीस स्टेशनला नेली की बाबा तुम्ही आमची सायकल, आमची काहीतरी राहायची सोय करा किंवा हेल्पसाठी. ते म्हटलं की इथं अजिबात थांबायचं नाही आहे, तुम्ही फार तर सायकल ठेवा इथे, तुमचं चाक काढून न्या, पण पुढे जाऊन गोसाईगावला तुम्ही हॉटेलमध्येच थांबायचं. त्यांनी आम्हाला पोलिसांनी तिथे थांबूच दिलं नाही. पुढे आम्ही हॉटेलमध्ये थांबलो, सायकलचं चाक रिपेअर केलं. दुसऱ्या दिवशी परत बसने रिटर्न त्या स्पॉटला यायचं, परत सायकलचं चाक लावायचं आणि परत जिथून स्टॉप केली होती तिथून राईड परत स्टार्ट करायची. उलटी जर्नी करून असं आमचं सलग 2 दिवस चालू होतं. पण समोर लक्षात आलं की बाबा या रिम्स आता पुढे चालणार नाही आहेत, कारण रिपीटेडली पंक्चर्स होतात. त्यामुळे आम्हाला गुवाहाटीवरून नवीन रिम्स मागवायला लागल्या. त्या बाय बस आल्या आणि मग तिथे लोकल एक शॉप होतं सायकलवाला रिपेअर करणारा, त्याच्याकडून आम्ही त्या रिम्स नवीन बसवून घेतल्या आणि मग नंतर आमची पुढची जर्नी थोडीशी सुखकर झाली. डोळ्यांचं ऑपरेशन इतकं नाजूक असतं, आपल्याला पंक्चर काढावं लागेल, पंक्चर काढायला लागायचे, रिम ठोकायचं, पंक्चर काढायचे, ते ट्यूब काढायची आणि काय विचारायला नको. आणि हा झाला मॅडमचा प्रॉब्लेम. आणि माझा प्रॉब्लेम असा की सर्जन मॅडम, आता गिनीजचं कसं असतं, जेव्हा ही अनसपोर्टेडच राईड आहे, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडनं काही खाण्याचे पदार्थ असे एकदम घेऊ शकत नाही किंवा ओळखीच्या कुणाला तुम्ही बोलवू शकत नाही, तुमचे कपडे पुढे पाठवू शकत नाही, तेव्हा तुम्ही अशी मदत कोणाकडनं कशी घेऊ शकता. तर बेसिक हे ह्याच्यावर चाललेलं आहे, अंडरस्टँडिंगवर, की तुमच्या नंतर जर कोणी हा रेकॉर्ड ब्रेक करायला आलं तर त्याला ज्या सोयी अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरू शकता. ओके. आणि मी अशा प्रकारच्या राईड केल्या असल्यामुळे पूर्ण भारतात, म्हणजे आता मी खरं भारतात कुठलाही रेकॉर्ड करत नाही, कारण सुंदर आपला देश आहे, पण मला खूप आता कंटाळा आलेला आहे, त्याच्यामुळे थोडं अति म्हणजे आता लोक मला विचारतात की मॅडम इस बार लेट आहे आग्र्याला वगैरे. एवढ्या ओळखी झाल्यात रोडवरती. आग्र्याला कोणीतरी विचारते इस बार लेट आहे म्हणजे खरंच हाय लेवलचा वेडेपणा आहे. आता बाहेरच्या देशातल्या लोकांनी विचारावा अशी अपेक्षा आहे. तर आहेत ओळखी, दर 50-100 किलोमीटरवर आहेत, पण तसं आपल्याला करायचं नाही. आपण जर का राईड बंद केली, काही कारणाने आपण ती राईड केली नाही किंवा काही मोठा प्रॉब्लेम आला, हॉस्पिटलायझेशन, काही अजून, आत्ता एक आहे सायक्लिस्ट, त्यांना आत्ता एक 28,000 किलोमीटर चालल्यावर ॲक्सिडेंटली ही वेंचर्ड इन टू चायना आणि शेवटच्या 200 किलोमीटरला आता त्यांना ही गॉट अरेस्टेड लाईक 8 days बॅक. तर असं काहीतरी तुम्हाला काही असा प्रॉब्लेम आला की तुम्ही कुठे अडकलात वगैरे, तर तुम्ही हे कॉन्टॅक्ट यूज करू शकता आणि इन दॅट केस प्रॉबेबली मग तुमचा रेकॉर्ड तुम्ही करत नसावा, त्याच्यासाठी हे कॉन्टॅक्ट्स ठेवलेले आहेत. पण नॉर्मल जेव्हा आपलं चालू आहे डे टू डे, त्याच्यामध्ये यू कॅनॉट यूज दिस कॉन्टॅक्ट्स बिकॉज हे तुमच्या रूलमध्ये नाही आहे, बिकॉज तुम्ही तुमचे चाललेले आहात. मग 150 ते 120 झाले किंवा 80 झाले. आणि अजून याच्यात एक भाग आहे, जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुला सकाळी 8 ते संध्याकाळी 6च्या मध्ये आला
तर तुझे रायडिंग अवर्स चालले आहेत. आणि त्यात जो उन्हाचा त्रास होता तो 12:30 ते 3, त्याच्यामुळे 12:30 ते 3 असा प्रॉब्लेम आला तर चालेल. नाहीतरी आपल्याला कुठेतरी बसायचंच आहे तर सायकल शॉपमध्ये बसलोय. 8:30 नंतर किंवा 6:30 नंतर हा प्रॉब्लेम आला तर चालेल. पण जेव्हा 6च्या नंतर किंवा 6च्या परत आधी हा प्रॉब्लेम येतो तेव्हा परत मग आपलं हे चालू होतं की आपले किलोमीटर्स कमी होणार. मजा माहिती का, रोज 4 वाजता पंक्चर व्हायचं. पुढचं डेस्टिनेशन ठरलेलं तिथं पोहोचायचं, अरे पण त्याच्या 10 किलोमीटर आधी पंक्चर. किती वेळ शक्यतो तुम्ही चालवायचा? सकाळी कधी सुरू करायचा? सकाळी आम्ही लवकर सुरू करायचो, जनरली 7 वाजता वगैरे सुरू करायचो, कारण तुमची रिकव्हरी पण तेवढीच महत्त्वाची असते. आणि संध्याकाळी 6-6:30 पण डिपेंड्स अपॉन की तुम्ही कुठल्या राज्यात आहात. सपोज अरुणाचलमध्ये आम्ही 4 वाजताच एंड करायचो राईड, कारण अंधार पडायला सुरुवात व्हायची. तुम्हाला जर माहिती असेल पुढे 30 किलोमीटर गावच नाही किंवा माणसंच नाही आहेत तर आम्ही तिथे थांबून जायचो. आसाममध्ये पण तीच अवस्था होती. आसाममध्ये पण लवकर अंधार, पावसाळ्याचे दिवस होते, 6 वाजता थांबून जायचो. वेस्ट बेंगॉलला 2च दिवस होतो आम्ही, तिथे पण लवकर थांबून गेलो होतो. नंतर UP आणि बिहारमध्ये जिथे मोठ्या सिटीज आहेत, बिहारमध्ये आम्ही 6:30-7ला थांबून जायचो, जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत. बिहार थोडंसं रिस्कीच होतं राईडच्या बाबतीत. UPमध्ये मोठ्या सिटीजमध्ये जेव्हा तुम्ही क्रॉस करता आग्रा, लखनौ वगैरे, तेव्हा मग तिथे मग आम्ही सिटीजमध्ये जिथे लाईट्स आहेत, हायवेजवरनं पाहता तुम्हाला सेफ वाटतंय तर तिथे आम्ही साधारण पुढचं डेस्टिनेशन किंवा ते ठरलेलं असायचं की हॉटेल बुक केलेलं असायचं आम्ही तिथे आम्ही साधारण मॅक्झिमम 9 ते 9:30 पर्यंतच राईड केले. राजस्थानमध्ये परत बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही 6च्या पुढे राईड नाही करायची, कारण राजस्थानमध्ये लोकच दिसत नाहीत तुम्हाला हायवेवरती. मेन प्रॉब्लेम हा आहे. एकतर ओपन लँड आहे, लोनलीनेस असतो, हायवेजवरती पण लोक कमी असतात आणि हायवेजवरती ट्रक आणि ट्रकवाले ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही दिसतच नाही. बरोबर. आणि संध्याकाळी हायवेने जाणं रिस्कीच आहे. आणि बरेचसे हॉन्टेड प्लेसेस आहेत राजस्थानमध्ये. नाही, त्याची एक खूप मजा आहे, ती मी तुला सांगू का आता? राजस्थानमध्ये खूप हॉन्टेड प्लेसेस आहेत. मीराला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या, मला काहीच माहिती नव्हतं रादर, पण ती मला सांगायची की हा ब्लडी हायवे आहे. पण ती काय कशी सांगायची, राईड त्या दिवशी संपल्यानंतर सांगायची, तुला माहिती का आपण आज काय क्रॉस केलं, तो ब्लडी हायवे होता, तिथं ऍक्सिडेंट होतो. हां बरं ठीक आहे ओके. एकदा असं झालं की 4:30 वाजले होते आणि हिची खूप गडबड झाली होती की अंधार पडला आणि एक टनेलमधनं जायचं आहे, टनेल काय येत नाही आहे. हॉटेल बुक केलं होते आणि हॉटेलवाल्याला हिने 2-3दा फोन केला, ते पण सायकल थांबून. माझी चिडचिड व्हायला लागली, सायकल थांबून तू का फोन करते त्या हॉटेल? नाही आपल्याला तर टनेल. आणि ती नेहमी त्याला विचारायची, अरे वो टनेल आ रहा है ना, टनेल से जाना है. तो म्हटला माणूस, नाही मॅडम आपको सीधा आना है और एक लेफ्ट लेना है. ठीक आहे. मग शेवटी राईड संपली. त्या दिवशी आम्ही हॉटेलला पोहोचलो. मग मी हिला विचारलं, का तू असं त्या हॉटेलवाल्यासारखं विचारत होती, टनेल. ती म्हटली, तुला माहिती आहे का, मागच्या वेळेला आम्ही जेव्हा गेलतो किंवा तो टनेल आहे तो इंडियातला टॉप 10 हॉन्टेड प्लेसेसमधला एक टनेल आहे. आणि तिथे एक बाई आणि मुलगा भूत म्हणून दिसतं आणि ते कंपल्सरी दिसतं. भूत दिसेल ह्याचं टेन्शन नव्हतं मला टेन्शन याचं होतं की तुला जर भूत दिसलं तर तू म्हणणार, थांब मीरा आता सायकल थांब, मला फोटो काढायचे किंवा सेल्फी काढायची या भूताबरोबर. तेव्हा मी इतकं हसले ना, त्यामुळे तिला ते खूप टेन्शन असायचं की आपण बेसिकली तिला सगळे एरियाज माहिती होते आणि मला कुठलाही एरिया माहिती नसल्यामुळे मी निवांत असते. अज्ञानात सुख असतं म्हणतात ते हे होतं. किंवा डोलाविरामधनं आम्ही जायचो. गुजरातमधून आम्ही रण ऑफ कच्छमधनं गेलो. खूप लोनली प्लेसेस होते. तिथला सीझन असतो, म्हणजे लोक असतात ती साधारण डिसेंबर-जानेवारीच्या सीझनला तिथे रण ऑफ कच्छमध्ये तुम्हाला लोक बघायला मिळतात. आमचा ऑड सीझन मे महिन्यामध्ये, जूनच्या पावसाच्या दिवसात कोण जाते तिथे. पुढे 30 किलोमीटर, मागे 30 किलोमीटर माणूसच नाही. त्यामुळे अगदी लोनली प्लेसेस, लोनली रस्ता, आणि ह्याच्यातून आम्ही राईड केले. म्हणजे एकदा तर गमतीचा भाग असा की वडिलांनी माझा तो फोटो आणि व्हिडिओ बघितला. तर त्या व्हिडिओमध्ये मी ॲज युजल म्हटले, बघा आगे कुछ नाही आहे, पीछे कुछ नाही आहे, हम दोनों अकेले चल रहे. दुपारच्या जेवणाचं कसं करायचं तुम्ही? संध्याकाळचं तरी तुम्ही ठरलेलं ठिकाण असायचं म्हटल्यानंतर तिथे मिळेल बुवा. खरं काय होतं ह्याच्यामध्ये, बरं ते जे टनेल ह्या म्हणाल्या ते सिरोहीचं टनेल, आणि अशा पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज तिथे लोकांनी अनुभवल्या. पॅरानॉर्मल किंवा असं बरेच तर इट्स फेमस असं. आणि आता दुसरं तुला सांगते की जेव्हा आपण इतक्या वेळ हायवेवर असतो तेव्हा आम्ही त्याला हायवे बिग बॉस म्हणतो, कारण आता 50 दिवस तुम्ही हायवेवर घालवणार आहात. आणि दुसरं म्हणजे काय होतं, हे सायकल 2 लोक चालवतात कंटिन्युअस असं, ते 8.5 फुटाची लॉंग सायकल. त्याच्यामुळे तुम्हाला खूप फ्रिक्शन, आम्ही त्याला शॅफिंग म्हणतो, ते खूप होत असतं.
त्याच्यामुळे नॉर्मल ज्या आपण सायकलिंग करतो ज्याच्यामध्ये आपण टाईम डिव्हेंट असतात, तर मला हा साधारण अंदाज होता की हे अशा प्रकारे हे चालवायला लागतं. ही सायकल मी खूप चालवली आहे, असे हायवेज खूप चालवले आहेत. कारण तुम्ही काय खूप झपट म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की 90चा स्पीड अपेक्षित होता. 120-130 आमच्या टीम स्ट्रेंथमध्ये सहज बसत होतं. पण आम्ही असा मोठा ब्रेक घेत नव्हतो आणि ते कदाचित माझ्या कारणाने घेत नव्हतो. कारण मला ना खूप असं गॅपमध्ये खायची सवय आहे. आणि सॅडलला पण मला माहिती आहे की बियॉन्ड द पॉईंट जर एकदा तिथे जखमा वगैरे झाल्या तर इट इज इररिपेरेबल. त्याच्यामुळे 1-1.5 तासांनी आम्ही थांबायचो. मला पण चहा पिण्याची. सो कसं असतं साधारण 300-350 कॅलरीज तासाला आणि 750 ml पाणी, साधारण 1-1.5 तासाचा हा हिशोब असतो. आणि मनीषाला व्यवस्थित जेवायची, मोठं जेवायची अशी सवय होती. मग मनीषाची जेव्हा ती मोठं जेवायची वेळ असायची तेव्हा ती आम्ही AC मध्ये बसायला किंवा बाकीचं काही करायला किंवा मग ते हॉटेल booking.com वर बघायला. सो आधी ती तिच्या पॅटर्ननी चालली होती. पण नंतर मग तिला थोडंसं वाटलं की कधी माझा पॅटर्न तिला सूट झाला तर ती कधी मग माझ्या पॅटर्नने थांबायची किंवा असं. तर खरं तर 1-1.5-2 तासाला आम्ही थांबायचो. खाटूश्याम म्हणायची मला. खाटूश्याम का माहिती का, दुपारी मला जेवायची सवय. मी आपले भरपूर जेवायचे, झोपायची. नाही व्हायचे ना, आपण हायवेवरती असतो ना, त्याच्यामुळे एकतर ट्रकच्या धाब्यांमध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा तेच परसेप्शन मी जे म्हणते ना, जी ट्रकवाल्यांच्या धाब्यामध्ये आयुष्यात मी कधी घुसलेले नव्हते आणि मी फक्त ट्रकवाल्यांच्याच धाब्यात घुसलेले. आणि तिथे मिळायची ती रोटी, तो डाळ, ते सरसोच्या ऑइलमधलं, आणि डाळ आणि रोटी आणि राईस. आणि मी आयुष्यात कधी ती डाळ आणि त्या चपातीमध्ये मीठ नसायचं. माझं चालायचं, अरे तुम्ही मीठ का घालत नाही. मी त्या सांगायचे की बाबा तुम्ही मीठ घाला, बघा ती छान लागते, टेस्टी लागते. ठरलेली भाजी, शेवभाजी आणि बटाटा, ह्याच्या पलीकडे काही मिळायचं. त्यामुळे खाण्यापिण्याचे खूप हाल व्हायचे. दिवसाला 3 ते 3,500 कॅलरीज तुमच्या बर्न व्हायच्या. पण तेवढं न्यूट्रिशन आम्हाला मिळायचं नाही. आम्ही काही जे न्यूट्रिशन कॅरी केलं होतं सुरुवातीला ते संपलं आमचं, लवकर संपलं. आणि नंतर नाही कॅरी करता आलं एवढं. पण खाण्यापिण्याचे प्रचंड हाल व्हायचे. नंतर मी असं चालू केलं होते, सरळ 2 रोटी मागवायचे, चहात बुडवून 2 चहा आणि चपाती. खूप कंटाळा आला होता. आणि सरसोचं ऑइल वगैरे आपल्याला नाही सूट होत, खूप दिवस नाही तुम्ही ते खाऊ शकत. त्यामुळे खाण्याचे खूप हाल व्हायचे. तेच खाऊन कंटाळा येतो. अजून एक कुतूहल चाळवलंय माझं उगाच, का बरं मी हा प्रश्न विचारतोय माहित नाही. 2 बायका 40 दिवस, 2 वेगळं प्रोफेशन आहे, एवढी ओळख पण नाहीये, भांडणं वगैरे व्हायची की नाही दोघांची एकमेकांमध्ये? म्हणजे की बाबा आता तू जा उडत, मी चालले घरी. नाही खरं सांगायचं तर नाही. कारण हे बघ, तुला सांगते की आपली जी काय म्हणतात त्याला स्वराज्याची लढाई होती, आपण इतकं वाचतो, असे किल्ले, असे मावळे आले. कधी मावळ्यांची भांडणं ऐकली आहेस? फार रेअर. म्हणजे कुठल्या पुस्तकात असं आहे की शिलेदारांची भांडणं झाली? कारण एक काय म्हणतात त्याला, आपण जेव्हा आपला एम किंवा आपला उद्देश एवढा मोठा असतो तेव्हा, म्हणजे माझ्या दृष्टीने मनीषा नंतर त्याला यूज टू झाली. आणि खूप मोठं आहे की ती एक सर्जन आहे, तिच्या स्वतःचा स्टाफ आहे. सर हे उचला, हे आणा, हो नका असं करू, ऑर्डर द्यायची सवय होती मला. सेल्फ सपोर्टेड म्हणतात. सो ह्या बॅकग्राऊंडमधनं येऊन एका रेकॉर्डसाठी ॲडजस्ट करणं हे खूप मोठं आहे. आणि कुणाच्या तरी लिडरशिपवर इतका विश्वास ठेवणं हे पण खूप मोठं आहे. त्यांना त्याचा त्रास व्हायचा. कारण मला काय कसलं मीठ, कसली पोळी, कारण 300 कॅलरीज गेल्या आणि 6 वाजता सुटका झाली. सुटकाच म्हणजे ह्या पॉइंटला आपण असतो की 6 वाजता सुटका झाली, आपण आपलं निवांत झोपलं की सकाळी 6ला चालू करायचंय. मग त्याच्यामध्ये ज्या काही 5 गोष्टी आहेत मॅन्डेटरी त्या करायच्या. अशा मी 7च्या ह्या राईड केल्यामुळे मी आय लाईक टू कॉन्झर्व, म्हणजे कमीत कमी तेवढ्या 4 गोष्टी करायच्या. तर स्वराज्याच्या लढाईत कसं हे सगळं मॅटर करत नाही, तसं खरं तर आम्ही ह्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. आणि काय होतं ना, बऱ्याचदा पीपल वॉन्ट 2 लेडीज टू फेल. आणि हे खूप मोठं स्टेटमेंट करते मी इथे. स्टार प्लसवरच्या फॅमिली सिरीज एवढ्या पॉप्युलर का होतात, किंवा स्टार प्लस नको म्हणूया, चॅनल्सवरच्या डेली सोप एवढ्या पॉप्युलर का होतात? कारण लोकांना या निगेटिव्ह एनर्जीज किंवा हे भांडण हे खूप सिम्पल एंटरटेनमेंट आहे. पण हे आम्ही जे काही करायला निघालो होतो हे खूप मोठं होतं की 2 लेडीजने त्यांचा एक्सपर्टाईज, स्पीडचा एक्सपर्टाईज किंवा स्पीडपेक्षा कंटिन्युअस सॅडल टाईमचा एक्सपर्टाईज 2 वर्षात त्या इतका विश्वास ठेवून हॉस्पिटल बंद करून आपल्याबरोबर जेव्हा एक सर्जन येते आणि इक्वली असे 2-3 लाख रुपये टाकून आपल्याबरोबर यायला तयार होते. आणि माझ्याकडे तर गिनीज रेकॉर्ड होता, हा रूट मी आधी केलेला होता. सो त्यांच्यासाठी आपण एक छान असा गिनीज रेकॉर्ड, त्यांना वाटतं की त्यांचं व्हावा आणि आपलं स्वप्न आणि त्यांचा रेकॉर्ड हे इतकं सगळं छान होतं की
म्हणजे मला तर आठवतच नाही, आणि असं काही असेल तरी अगदीच आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. भांडण तर नाहीच झालं आणि कधी राईड सोडून जावावी असं पण कधी वाटलं नाही. फक्त सुरुवातीला जेव्हा सायकलचे खूप इश्यूज आले ना, तेव्हा मीराला टेन्शन असायचं, अरे आता ही म्हणते का काय की राईड नाही ना सोडून जाणार. मी म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, मी अजिबात राईड बीड सोडून, मी राईड कंप्लीट करायला आले आणि मी कंप्लीट करूनच जाणार. तू म्हणशील ती पूर्व दिशा, म्हणजे मी पूर्ण विश्वास टाकला. म्हणजे मी तिला विचारलं सुद्धा नव्हतं की आपण कुठल्या रूटने जाणार आहे. आदल्या दिवशी मला कळायचं, रोज संध्याकाळी 6 वाजले की आम्ही गुगल मॅप बघायचो, मग इथे एवढे किलोमीटर्स, तिथे तेवढे किलोमीटर्स, आपल्याला उद्या या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे, मग इथे थोडेसे किलोमीटर्स कमी पडतात. मग आम्ही ते हॉटेलवाल्याला विचारायचो, अरे हायवे चांगला आहे का, हायवेचं काम नाही ना चालू, किंवा अडकणार नाही ना आम्ही कुठे, आणि मग ते पुढे ठरवून मग आम्ही पुढचं डेस्टिनेशन आणि मग दुसऱ्या दिवशी राईड सुरू करायचो. ओके, म्हणजे असं कधी झालं नाही की रात्री जो घरी फोन व्हायचा त्याच्यात की यार ही बाई फारच नाही danger आहे, नाही आता मी नाही येते नाही, घरी असं कधी म्हणून. व्हायचं नाही. असं आणि नाही ती झालं. पॉझिटिव्ह एनर्जी थ्रू आउट द डे 43 डेज आम्ही मेंटेन केली होती. Great. कारण मला मीराला तर खूप चांगला अनुभव होता अशा राईड्सचा, तिने बऱ्याच लोकांबरोबर राईड केली, पण मला एक माहिती होतं की पॉझिटिव्हिटी मॅटर करते, आणि योगाच्या प्रॅक्टिसमुळे मला ती आहे पॉझिटिव्हिटी, की एखाद्या ह्याच्यामध्ये फील्डमध्ये उतरलं की ते 100% काम कम्प्लीट करून आपल्याला जायचंय, घरी रिटर्न जायचं. कारण आपण एवढं कॉम्प्रोमाइज करून हे सगळं आलेलो असतो, ते काही सोडून जायसाठी आलेलो नाही ना. त्यामुळे आपल्याला पण, आणि आपल्याला जरी किती निगेटिव्हिटी असली तरी सुद्धा दुसऱ्यांकडे ती ट्रान्समिट नाही करायची आपल्याला. किंवा ती सुद्धा आहे फिमेल, तिचं सुद्धा एज आहे, तिला सुद्धा ती तेवढंच सफर करते जेवढं मी सफर करते. मग आपण काय रडून दुसऱ्याचं हे खराब करायचं, किंवा ते वातावरण पोल्युटेड नव्हते करत मी, जरी मला काही वाटलं असेल तरी सुद्धा. त्यामुळे नेहमी आम्ही पॉझिटिव्ह राहायचो. म्हणजे आग्र्याचा एक इन्सिडेंट सांगते. आग्र्याचा एक रेकॉर्ड होता आमचा, किबितो टू आग्रा ताजमहाल आउटर, हा एक रेकॉर्ड, एम्बेडेड रेकॉर्ड म्हणतात गिनीजमधला, उकाचा रेकॉर्ड होता आमचा त्या दिवशी. 30 किलोमीटर उरले होते, आणि 30 किलोमीटर अलीकडे 5:30 वाजता संध्याकाळी एका पिलेल्या 2 व्हीलरवाल्याने आम्हाला मागून ठोकलं. ओ बापरे. आम्ही इतके दिवस सायकल फेल्युअर, मेकॅनिकल फेल्युअर, हवामान बदल सगळं फेस करत होतो, पण ॲक्सिडेंट कधी इमॅजिन केला नव्हता आम्ही. आणि त्या दिवशी तो ॲक्सिडेंट झाला. अच्छा. दोघीही पडलो, तिला खूप लागलं, रिस्ट थोडंसं फ्रॅक्चर होतं, इथे पण थोडंसं फ्रॅक्चर होतं, मला पण पायाला लागलं, तिला पण पायाला लागलं. पण एवढा मोठा ट्रॉमा आम्ही इमॅजिनच नव्हता केला. सायकलचं पण थोडंसं डॅमेज झालं, पण त्यातनं सुद्धा सर्वाईव्ह, म्हणजे वरती उठून जे काय फर्स्ट एड करायला लागलं होतं ते आम्ही फर्स्ट एड केलं. आणि मीराला तेव्हाच म्हटलं रेकॉर्ड करायचा, आज रात्रीच कंप्लीट करायचा ताजमहालचा. आणि त्यामध्ये आमचे 2 तास गेले. पोलीस कंप्लेंट आणि ते सगळं झालं, पोलीस आणि मेडिकल फर्स्ट एड वगैरे सगळं झालं. आणि तिने सुद्धा तयारी दाखवली. तिने मला तेव्हाच विचारलं की आता माझा हात खूप दुखतोय, तर तू पुढे चालवशील का पूर्ण वेळ. मी म्हटलं चालवेल, तू टेन्शन नको घेऊ, आपल्याला फक्त कंप्लीट करायचं आहे, ते पुढं बघू आपण, पुढे चालवायचं मागं मी पूर्ण जबाबदारी घेते, आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आम्ही दोघींनी त्या दिवशी रात्री राईड केली, आणि रात्री 11:30 वाजता आम्ही ताजमहालला पोहोचलो. क्या बात. हो, आणि त्याच रात्री आम्ही तो रेकॉर्ड कंप्लीट केला. आणि दुसऱ्या दिवशी एक्सरे काढले, एक्सरेमध्ये काहीच निघालं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही थोडी रेस्ट घेतली, कारण फिजिकल ट्रॉमा बरोबर हा मेंटल ट्रॉमा खूप मोठा होता आमच्यासाठी. आणि पुढे 1,500 किलोमीटर उरले होते. जेव्हा तुम्ही एवढं सगळं करत येता, आणि त्याच्यानंतर तो ॲक्सिडेंट म्हणजे आमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे होता. पण त्यानंतर सुद्धा आम्ही पुढे 1,500 किलोमीटर कंप्लीट केली. मीराला डॉक्टर असल्यामुळे मी टॅबलेट्स द्यायचे, अँटीबायोटिक, आणि ते सगळं सुरू केलं होतं मी. ती माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी देईल ती गोळी खायची ती बिचारी. रात्री तिला फिवर यायचा, तिचा हात दुखायचा, बरंच काय काय व्हायचं, पण मी ते समोर टॅबलेट्सवरती मॅनेज करायचं. आणि तिने पण खूप छान पद्धतीने पुढे मागे दोन्ही साईडला बसून तिने पुढे एल्बो फ्रॅक्चर होतं, आणि माझी रिस्टही फ्रॅक्चर होती. पण मला ते एवढं घुसलं होतं की 2 वुमन टँडम, आणि एवढा तो माझ्यामध्ये वेडेपणा आहे की होतं, म्हणजे एल्बो सुजायचं. आणि तुम्हाला खरं सांगते, तो ऍक्सिडेंट झाल्यावर मी 1,500 किलोमीटर चालवली, पण मी घरी अजून पोळ्या केलेल्या नाहीयेत. आज 90 दिवस झालेत ऍक्सिडेंटला. बेंगलोरला राईड कंप्लीट केल्यानंतर मग प्लास्टर घातलं मॅडमने. तेव्हा मला ऍक्च्युली कळलं, कारण मी जेव्हा माझ्या बहिणीकडे गेले मुंबईला, हात थोडासा वाकडा वगैरे दिसायचा, किंवा थोडा पुढे यायचा नाही, सगळे त्रास व्हायचे, ताप यायचा, बरंच काही काही व्हायचं, चिडचिड व्हायची. पण असं कधी फ्रॅक्चर असेल, कारण आग्र्याला जो एक्सरे काढला होता, अशा प्रकारच्या ज्या इंजुरीज असतात त्या CT MRI मध्ये दिसतात, इमिजिएट एक्सरेमध्ये दिसत नाहीत. आणि सगळं जे जुळून आलं होतं त्याच्यातही आलं की
इट्स नॉट देअर. तर व्हायचं बरंच काही काही व्हायचं. मी सारखा आपला थोडा तो असा वर करायचे आणि म्हणजे ती चांगलीच गोष्ट होती की एक्सरे मध्ये फ्रॅक्चर दिसलं नाही. जर कदाचित फ्रॅक्चर दिसलं असतं तर पुढे राईड त्यांनी प्लास्टर टाकलं असतं तर मग पुढे राईड करणं फार अवघड होतं. म्हणजे केलंच असतं आम्ही तरी. अजून कुठल्या अनएक्सपेक्टेड अशा गोष्टी होत्या राईड मधल्या, चांगल्या पण वाईट पण? आता ऍक्सिडेंटची तुमची तयारीच नव्हती बिलकुल, तरी तो फेस केला आणि फॉर्च्युनेटली त्यातनं बाहेर आला. आम्हाला ना बिहारमध्ये आमची सायकल बदलायला लागली. मीराने खूप छान पद्धतीने मॉडिफाय करून आमची जी सायकल घेतली होती म्हणजे फास्ट स्पीडसाठी. ॲक्च्युली ती सायकल जी मॉडिफाय केली होती ती खास काश्मीर टू कन्याकुमारी या फ्लॅट टरेनसाठी केली होती. बरं. पण समोर आमचा रूट चेंज झाल्यामुळे ईस्ट टू वेस्ट अरुणाचलचा टरेन इतका खराब होता, त्या चिखलातून ह्याच्यातून ती सायकल जाऊन जाऊन ती इतकी खराब आणि नंतर रिपीटेडली पंक्चर्स आणि ते सगळं व्हायला लागलं. त्यामुळे लक्षात आलं की बाबा आता आपल्याला ही सायकल पुढे कॅरी नाही करता येणार. त्यामुळे आम्हाला नवीन सायकल आम्ही परचेस केली आणि ती तोपर्यंत किती किलोमीटर झाले होते? तोपर्यंत साधारण बिहारची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारची सायकल चालवलेली असल्यामुळे या सायकलची चाकं छोटी करावी का, ज्याने स्पीड थोडा वाढेल, अशा याने आम्ही वेगळ्या फास्टर रोड बाईकची व्हील्स MTBला रिप्लेस केली. म्हणजे छोट्या काय म्हणतो आपण त्याला विड्थ कमी करून त्याला रोलिंग वाढवायचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये चेन्नईचे एक शॉप आहेत, त्यांनी हे मॉडिफाय केलं आणि मला माझ्या सगळ्या लोकांची इक्वल इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात हवी होती. तर मी, मनीषा आणि वन मोर लेडी ज्यांच्याबरोबर मी असे श्रीलंका मी जे म्हटलं, आम्ही सगळ्यांनी थोडे थोडे कॉन्ट्रीब्युशन करून अराउंड 45,000 खर्च केले. आणि ह्याचे सिम्युलेशन्स किंवा आम्ही दोघींनी ती सायकल चालवूनही बघितली होती चेन्नईत. पण तेव्हा काही हे प्रॉब्लेम लक्षात नाही आले, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या बाईक एंट्री लेवल असतात. तर 1,500 नंतर त्या बाईकचं वेअर अँड टेअर झालं होतं. आणि जसं मी तुम्हाला रिम्सचं आधी मी म्हटलं तसं त्या रिम्सही गेल्या होत्या. तर आता जर तुम्हाला फॅक्ट सांगायचे तर नवीन सायकल घेऊन हॉटेलचा खर्च किंवा राहणं सोडून नुसतं मेकॅनिकल फेल्युअरवर आम्ही 85,000 रुपये खर्च केले 43 दिवसात. फक्त टेक्निकल फेल्युअर्स इन्क्लुडिंग द कॉस्ट ऑफ न्यू सायकल. आणि पॉलिगॉन नावाची, जसं मगाशी आपण RN बद्दल बोललो तसं पॉलिगॉन इंडिया नावाची एक कंपनी आहे. तर त्यांनी 15 वर्ष इतका सपोर्ट आहे त्यांचा की मी 15 वर्षात काही काही सायकलमध्ये हवासुद्धा भरलेली नाही आहे. तर मनीषाचं आणि माझं आम्ही राईड चालू केली 15 तारखेला आणि 25 तारखेला 10 दिवसात आमच्या असं लक्षात आलं की दिस माईट नॉट वर्क. आणि दिस वॉज अराउंड 1,500 किलोमीटर इन टू द राईड. 1,500 असेल, 1,200. आणि त्याच्यानंतर अजून एक राहिलं होतं 2,500 किलोमीटर शिल्लक होतं त्याच्यानंतर साधारण. तर मग हा निर्णय आम्ही आधी घेतला दोघींनी बोलून, कारण जसं आपल्याला आधी माहिती आहे की कोणी तुम्हाला काही आणून देऊ शकत नाही, कारण कोकणात सायकल्स होत्या आमच्याकडे, इंडियात इतर सायकल्स होत्या, पण कोणी मित्र किंवा कोणी तुम्हाला हातात रेडीमेड काही आणून देऊ शकत नाही. बट यू कॅन परचेस. सो कंपनीतनं रेग्युलर सायकल आपल्याकडे डिलिव्हर झाली तर दॅट इज अलाउड. बरोबर. आणि जे आधी सांगितलं मला असं वाटलं होतं की असं होऊ शकेल, कारण खूप मला ती धाकधूक होती 2 बायकांचं. त्याच्यामुळे म्हटलं की सगळं छान जुळतंय. तर शेवटचा प्रॉब्लेम काय येऊ शकेल या राईडला की सायकल नाही चालली. तर मी गिनीजला जेव्हा आम्ही अप्लाय केलं तेव्हाच विचारून ठेवलं होतं की त्या वेळेला काय असतं. तर ते म्हणाले की यू कॅन चेंज द सायकल. ओके. पण मग त्यात दिवस किती गेले मध्ये? का तुम्ही तो सगळा तो हिशोब करून तसंच केलं? दिवस गेले म्हणजे तेव्हा आम्ही 80-80, 70-70 किलोमीटर चालवायचो. कारण आता बिघाड जर तुम्ही म्हणालात तर त्याचे कधी क्रँक जायचे, कधी चेन जायची, पण काही करून दोघींनी उडी मारायची सायकलवर. आणि आता ह्या मॅडम आहेत, ह्या जसं आपल्याला माहिती आहे सर्जन आहेत किंवा खूप त्यांचं चांगल्या फील्ड्समध्ये त्या काम करतात. तर आम्ही त्यांना म्हणायचो की आज आपल्याला पासिंग काढायचं आहे, म्हणजे सकाळपासून 35 किलोमीटर चालवायचे. पासिंग झालं तर तुम्ही सुटला तर आम्ही सुटलो. म्हणजे पूर्ण्याला तर असं झालं की क्रँक तुटला होता आमचा सायकलचा, पण आणि मग समाव तिथे क्रँक मिळाला नाही आम्हाला. आणि दुसऱ्या एका साध्या सायकलचा क्रँक काढून त्या सायकलवाल्याने टेम्पररी लावून दिला. पण झालं काय, पहिये आगे पिछे, पहिये दोघांचा सिनक्रोज गेला, तिचा आणि माझा सिनक्रोज नाही. मग करणार काय? उडी मारून बसायची. पण उडी मारून बसायचं.
आणि कसं तरी सिंक्रो मॅनेज करायचा आणि दोघींनी मिळून ती सायकल. पण रोजचे 70 ते 80 किलोमीटर आम्ही करायचो, म्हणजे करायचो जोपर्यंत आमची नवीन सायकल मुझफ्फरपूर बिहारला येत नाही तोपर्यंत. हळूहळू पुढे पुढे म्हणजे तेच विचारायचं होतं मला की तुम्ही आधीच निर्णय घेतला आणि मग तोपर्यंत ती सायकल आली. आम्ही दिवस नाही वाया घालवला त्यासाठी. 4-5 ब्रेक लागला. मजेशीर गोष्ट होती की पहिये आगे पिछे दोघींचा काही सिंक्रो नाही, पण ताकद तर लावतोय दोघी. ब्रेक आला तर गिनीज गेला. हा तेच ना, म्हणूनच मला विचारायचं होतं की ती यायला जितके दिवस लागतील तितके दिवस 10 दिवस लागले, पण आम्ही सगळं हातात होतं. 25 तारखेला तो निर्णय, 15 तारखेला हे चालू झालं राईड. 25 तारखेला तो निर्णय घेतल्यामुळे 5 तारखेला आम्हाला सायकल मिळाली. हा जर निर्णय आम्ही 30 तारखेला घेतला असता तर कदाचित 5 दिवस होऊन गेले असते आणि हा रेकॉर्ड हातात ना गेला असता. ही सायकल इंडियातच बनली होती? नाही, ही एक इंडोनेशियन कंपनी आहे पॉलिगॉन. तर साधारण कसं असतं, ऑल द इंटरनॅशनल ब्रँड्स आर मॅरिड टू इंडियन ब्रँड्स फॉर डिस्ट्रीब्युशन. तर एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर म्हणून पुण्याची एक कंपनी आहे, त्याचे ऑथराइज डिस्ट्रीब्युटर्स आहेत. तर या क्षेत्रात ओळख असल्यामुळे ती पुण्यातून कानपूरला आली. कानपूरवरनं आम्हाला डिलिव्हरी मिळाली बिहारला. ते असं नाही की कुणी तुम्हाला गाडीने आणून दिली, ते प्रॉपर सायकल परचेसची ही आम्ही बिलं आहेत आणि सायकल ट्रान्सपोर्टची बिलं आहेत. प्रॉपर जी प्रोफेशनल सर्व्हिस आहे, जो दुसरं कोणी घेऊ शकेल ती प्रोफेशनल सर्व्हिस तुम्ही ऑनबोर्ड करायची. अच्छा, आणि लोक कशी भेटली मध्ये, म्हणजे कारण एवढे राज्य, एवढ्या वृत्तीची लोक, आय होप चांगलेच अनुभव आले असतील, पण त्या अनुभवांवर पण मला थोडीशी चर्चा करायची. नाही, अनुभव तर खूपच छान आले. तुला जसं म्हटलं की आर्मी आणि ITBPने आम्हाला सुरुवातीला फ्लॅग ऑफ आणि ते सगळं केलं. अरुणाचलमध्ये तर लेडीजचं राज्य आहे तिथे. अरुणाचल आणि आसाममध्ये लेडीजचं राज्य जाणवलं आम्हाला आणि त्या बिंदास्त म्हणायच्या की मॅडम यहाँ पे बहुत सेफ है, आप कहीं भी जाओ, कुछ प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं ना, 2 रात्र आम्हाला मिशमींच्या घरामध्ये अगदी आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आम्हाला राहायला दिलं. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती, कारण अशा अननोन 2 बायकांना राहायला देणं म्हणजे हीच खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. बिहारमध्ये असं वाटलं की आपल्याला खूप रिस्की आहे, पण समहाऊ बिहारमध्ये लोअर सोशिओ इकॉनॉमिक क्लास होता, पुअर पीपल होते, ते खूप मदत करायचे. त्यांना खूप मजा वाटायची. 2 लेडीज चालल्या आहेत आणि त्या काहीतरी वेगळं करतात, हा रेकॉर्ड आहे. त्यामुळे बरेचसे जण आमचे व्हिडिओ काढायचे, छोटे छोटे यूट्यूबचे इंटरव्ह्यूज घ्यायचे. त्यांचं जे इन्स्टाचं पेज असायचं त्या इन्स्टाच्या पेजवरती ते आमचे हे टाकायचे. आसामला पण काही मुलं आम्हाला अशी भेटली की जी लॉंग राईडला चालले होते, त्यांना सुद्धा खूप कौतुक वाटलं आमचं की बाबा ह्या 2 लेडीज काहीतरी करतायत. म्हणजे एक मेमोरेबल गोष्ट तुला सांगते. आसाममध्ये टायर पंक्चर झालं होतं आणि तिथे आम्ही ते पंक्चर काढत होतो. शेजारच्या घरामध्ये गेलो की त्यांना म्हटलं आम्हाला फक्त जागा द्या, आम्ही ते पंक्चर काढतोय. पंक्चर काढायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. ती सायकल अख्खी उलटी करायची, त्याच्यावर आधी सामान काढायचं, ती उलटी करायची, चाक काढायचं आणि मग ते आमचं प्रोसिजर चालू व्हायची. असं करत अर्धा-पाऊण तास लागायचा आणि इतकं उखडत होतं तेव्हा तिथली जी लेडी होती तिला इतकं कौतुक वाटलं. ती तिच्या पदराने आम्हाला वारा घालत होती. म्हणजे ही खूपच मजेशीर, म्हणजे एक मेमोरेबल गोष्ट होती. काय वेळेला असं व्हायचं की लोअर क्लासमधलं पीपल असायचं, त्यांना वाटायचं अरे हे आमचे नवरे या बायका अननोन बायकांबरोबर काय टाइमपास करतात. त्यामुळे ते त्यांच्या लँग्वेजमध्ये काहीतरी भांडत असायची की तुम्ही लवकर या तर 2 बायकांना जाऊ दे. तेव्हा मीरा म्हणायची नाही हम टाइमपास नहीं करे, रुको हम जा रहे हैं, लेकिन ये तो होने दो. त्याला म्हणते अरे रुको, चल रहा है इधर कुछ, मेरा गिनीज चल रहा है, तो आपका गिनीज है तो मैं क्या करूँ, आप आपका रिकॉर्ड करो, मैं मेरा हस्बैंड लेके जा रहे. इनसिक्युअर व्हायच्या. आमच्याच्याने ते सुधारायचंच नाही आमचं ते चाललेलं बघायचं का काय बघायचं. चहा पाजायचे, काही लोक जेवण ऑफर करायचे. एक सगळ्यात छान म्हणजे आम्हाला गुजरात रण ऑफ कच्छमध्ये लोनली प्लेसेस होते, पण तिथे असं होतं ना की लहान मुलं सुद्धा. एक लहान मुलगा 10 वर्षाचा होता, तो लिटरली असं म्हटलं की मॅडम आप इधर से जा रहे हो, कुछ प्रॉब्लम नहीं, अगर आपको कुछ प्रॉब्लम आया ये मेरा नंबर ले लो, यहाँ पे आपको कोई परेशानी नहीं है, आपको साइकिल को प्रॉब्लम आया तो भी बोलो, आपको प्रॉब्लम आया तो भी बोलो, हम आ जाएंगे आपकी मदद के लिए. यहाँ पे बहुत सेफ है, आप कहीं भी जाओ, आप आराम से जाओ. म्हणजे हे जे वाक्य असायचे ना ते खूप इन्स्पायरिंग असायचे. अजून एक किस्सा तुला सांगते की रण ऑफ कच्छमधनं जाताना हायवेजवरती ट्रकवाले असायचे, ऑल द टाइम ट्रकवाले. आणि मागून ट्रक येतोय, मग आम्ही ट्रक आले की जागा द्यायचो की मागं मी बसलेले होते आणि मी त्याला जा तुम्ही पुढे जावा, आम्ही कडेला होतो, तुम्ही पुढे जा. तो काय पुढे जाईना, बराच वेळ झाला. म्हटलं का बाबा पुढे जात नाहीये. शेवटी सायकल थांबवली, त्याने ट्रक थांबवला. म्हटलं अरे बापरे, हा ट्रकवाला आता उतरतोय खाली, आता काय. ट्रकवाला खाली आला
आणि तो म्हटला काय चाललंय, त्यांनी विचारलं. मग आम्ही सांगितलं असं असं गिनीजचा रेकॉर्ड करतो. त्याला इतकं कौतुक वाटलं. तो म्हटला मॅडम मी पूर्वी सायकलिंग करायचो आणि मी सायकलिंगच्या क्रूमध्ये काम केलेलं आहे मी, आणि माझी त्यावेळेला खूप मोठी इच्छा होती, पण तुम्ही करताय तर मला खूप कौतुक वाटते. माझी ती अपुरी इच्छा होती ती तुम्ही पूर्ण करताय तर मला फार भारी वाटते, तुम्ही करा पूर्ण. त्याला म्हणलं आधी ट्रक बाजूला घे, मागं ट्रॅफिक बघ किती जाम झाले, पॉ 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 सगळा आवाज येत होता, सगळी ट्रॅफिक. वो रहने दो मैडम, वो जाएंगे, मैं उनको देखता हूँ उनका जो कुछ है, लेकिन आपको बेस्ट ऑफ लक, कुछ प्रॉब्लेम आया तो बोलो, हम है यहाँ पे, आप करो. म्हणजे आम्हाला असं वाटलं ना राईडमध्ये की बरेच जण त्यांच्या ज्या राहिलेल्या इच्छा होत्या त्या आमच्यामध्ये बघायच्या. हॉटेलवाला कधी कधी म्हणायचा नाही नाही हम भी क्रिकेट खेलते थे लेकिन हमारा कुछ हुआ नहीं है, आप कर रहे हो तो बहुत बड़ी बात है. म्हणजे तुला सांगते इंडिया खूप सेफ आहे अनसेफ आहे मला आत्ता नाही सांगता येणार, पण आम्हाला जे काय अनुभव आले ते सेफच होते. रात्री राईड करत नव्हतो आम्ही, आणि खूप इन्स्पायरिंग लोकं भेटायची, खूप कौतुक करायचे, त्यांना खूप भारी वाटायचं की ह्या बायका बाहेर पडल्यात अशा आणि त्या राईड करतात, किती मोठी गोष्ट आहे. तर आपल्याकडून हा खारीचा वाटा, 2 गोड शब्द, आणि ते आमच्यासाठी खूप सफिशियंट असायचे. युपीमध्ये कधी रात्री मग काही काही 2 व्हीलरवाले पॅरलल चालवायचे, आणि शाने पॅरलल चढ चालू झाला की हे पॅरलल गाडी चालवायचे, आणि मग प्रश्न विचारायचे कुठून आला काय, आणि माझी कॅसेट ठरलेली असायची. ही म्हणायची तू बोल तू बोल तू बोल, माझी कॅसेट 15 मे को किबितो से स्टार्ट किया या चालू असायचं. पण चढताना ते नाही बोलता यायचं कारण दम लागायचा. मग त्याला म्हणलं आप मत बोलो, आप रुक जाओ और फिर बोलो. नहीं नहीं आप खाना खाने चलो, आप खाना खाने चलो, मैं आपको खाना ऑफर. नाही बाबा हमें खाना नहीं चाहिए, असं पण बऱ्याच वेळेला व्हायचं की मागे लागायचे वगैरे. पण आमचं एक ठरलेलं होतं सगळं, माझ्यासाठी ते खूप चिडचिड आहे. चल निकल, पोलीस की राईड चल रही है, आर्मी की राईड चल रही है, अशी काय बोलते. आणि सुरुवातीला खूप नवीन होतं, आणि मी CHU आणि मग नाही हल्ली स्त्रीवाचक बोलायचं नाहीये. आणि मग मॅडम ना ते नवीन, आणि मग 10व्या-15व्या दिवसाला मॅडम एवढ्या तयार झाल्या. माझं ते पुढे शब्दावली बदलली, कॉम्प्युटर लावलेलं जेव्हा ते त्या माणसाने डॅश केलं ना तेव्हा त्याच्या नाकातनं कानातनं रक्त येत होतं, आणि तो पूर्ण प्यायलेला म्हणजे ड्रंकन. तर तो माझा ओकलेचा गॉगल जो 8Kचा काहीतरी होता, तर मी पहिल्यांदा बघितलं की हात जोडलेला आहे, म्हणजे असा लटकत नाहीये. आणि मी उठले आणि मी गेले त्याच्यापाशी, तर तो आई ग सगळं चालू केलं, कारण म्हटलं ये देखो 8K का गॉगल चलो अभी. तर त्याला कळलं 10-12 हजारात काहीतरी पडू शकतो. तर आणि म्हटलं देखो मेरा गॉगल, आणि आय कुडंट रेझिस्ट. आणि तो छान खाली बसला होता, आणि मी उठले आणि त्याच्या बुटाने त्याच्या डोक्यात मारलं. आणि पूर्ण तिथे म्हणजे बटेश्वर आग्र्याच्या पॅरलल, आणि खूप लोक होती त्यांची. तर मग मनीषा म्हणाले अगं चल तिकडनं. तर मारलं ना, डोक्यातच मारलं चांगलं. तर आणि बाकी पण खूप मजा यायची. खूप लोक विचारायचे आम्हाला, लोकांना असं वाटायचं की ही आर्मीची वगैरे काहीतरी राईड चालली आहे. आणि अगदी जिथं रिस्की वाटायचं ना तिथं सरळ सांगायचो आम्ही आर्मीची राईड चालू आहे, पोलिसांची राईड चालू आहे, मागे व्हेकल आहे, प्रश्न मिटला. आणि ते आमचं कॉम्प्युटर असायचं ना ज्याच्यावरती रेकॉर्डिंग करायचो आम्ही. मी सरळ म्हणत हे बघा GPS ट्रॅकिंग चालू आहे, कशाला कोण नादी लागतंय आमच्या. आणि आमची एवढी मोठी बाईक आणि 2 बायका बघूनच घाबरायचे बरेच. थँकफुली चांगले अनुभव जास्त होते, चांगले अनुभव मजेशीर पण असतात. बडोद्याला जेव्हा मी पहिल्यांदा 2015 मध्ये केलं तेव्हा पहिली कॉमेंट म्हणजे सुरुवातच आहे की सर्कस नु जोकरचे. कारण 2 लोक असं जेव्हा सेम कपडे घालून पेडल करत जातात, तर आता स्लममध्ये बरीचशी लोक सकाळी असं ब्रश वगैरे करत असतात ना, तर मी हिला म्हणायचं आता बघा. आणि लिटरली देवर लाईक, म्हणजे त्यांना असं बिलीव्हच नाही व्हायचं की हे काय बघतोय आपण, अशी टँडम आणि 2 बायका. तर मग तिकडनं कोणीतरी ओरडलं टुंगू मुंगू की जोडी. म्हटलं बोल आता बाबा तूच राहिलायस, मेरा रेकॉर्ड हो जाएगा, तो आला ताली बजाने के लिए. नाही एक स्विगी मॅन पण पॅरलल चालला होता 2 व्हीलरवरती, आणि तो आम्हाला 2 सायकलवर अशी एकतर विचित्र सायकल आणि त्याच्यावरती 2 बायका म्हणल्यावर इतका जोरात हसला की ये क्या है, या क्या कर रहे हैं आप लोग. खूप हसला तो, आणि आम्ही खूप हस रहे हो, हसने की बात आहे. आणि मग तो थोडासा घाबरला, कारण आम्ही रेकॉर्डिंग, मी त्याला म्हटलं बघतो तो कसा हसतोय, तू रेकॉर्ड करतेस का. तर जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग चालू केलं तेव्हा तो खरंच घाबरला. तो म्हणाला नाही मैं तो देख रहा हूं. पण त्याच्या आधी तो खूप छान हसत होता, खो खो करून आमच्यावर हसत होता तो. क्या बात आहे. थोडं उत्तरार्धाकडे येऊ आता आपण, बरीच चर्चा झाली आहे. शेवटचा टप्पा म्हणजे तुम्ही काय हाफ वे कुठपर्यंत होता आणि पुढचा हाफ वे कुठून सुरू झाला. एक जो रेकॉर्ड होता आमचा, तिथे आमचं मेनली लक्ष होतं माझं ते एक तो एम्बेडेड करायचा, आणि मॅडमचा जो हाफ वे टप्पा होता तो वेगळा होता, राम मंदिर.
हां, राम मंदिर अयोध्या ॲक्च्युली या रूटमध्ये आहे. मला माहितीच नव्हतं क्या अयोध्या. बात आहे. माहितीच नव्हतं की हा रूट अयोध्यावरनं जातोय. आणि अयोध्याला जायचं माझं खूप स्वप्न होतं. म्हणजे बिईंग अ सायकलिस्ट आपलं स्वप्न असतंच की चिपळूणवरून अयोध्याला जावा वगैरे. पण एवढ्या मोठ्या गिनीजच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अयोध्या येतं आहे आणि राम मंदिर, तुला माहिती आहे राम मंदिर पाहायची सगळ्यांची इच्छा होती नवीन झाल्यापासून. त्यामुळे हिने आदल्या रात्री मला सांगितलं की आपण अयोध्यावरून जातो आहे. कारण मी काय फार डोकं लावायचे नाही. हां, मीरा आहे ती बघते मेन तिचंच असायचं सगळं. त्यामुळे तसं दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही अयोध्याला गेलो आणि जसं रुटीन नेहमीप्रमाणे आम्ही दर्शन घ्यायला गेलो. त्या रांगेमध्ये उभं राहिलो आणि व्यवस्थित आम्ही दर्शन घेतलं. पण जसं जसं ती काळी मूर्ती रामलल्लाची जवळ येते तसं तसं एकदम चेहऱ्यापासून ते खालून वरपर्यंत असं जेव्हा दिसायला लागलं एकदम टचकन डोळे भरून आले. आणि त्या दिवशी मी खूप रडले. का रडले मला माहिती नव्हतं, पण त्या दिवशी मी खूप रडले की बाबा असं का झालं. पण समाव ती कुठेतरी अतृप्त इच्छा होती जी पूर्ण झाली. आणि थँक्स टू मीरा की मीरामुळे ती इच्छा पूर्ण झाली. पण नुसती इच्छा नाही, पण एवढ्या मोठ्या रेकॉर्डमध्ये ते पूर्ण होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी तुला आधी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही नागेश्वरला गेलो होतो. महादेवाचं मंदिर आहे ते. आणि आम्ही प्लॅन केलं होतं काश्मीर टू कन्याकुमारी. काश्मीर कन्याकुमारीमध्ये कुठेच महादेव नाही आहे. लक्षात आलं का. तर माझा बिलीफ आहे त्यामध्ये की समाव रूट चेंज होऊन तुमचं ईस्ट टू वेस्ट झालं. आमचा जो एंड पॉईंट होता तो कोटेश्वर टेम्पल महादेवाचं मंदिर. मग तिला म्हटलं हे बघ हे देवाने घडवून आणलेल्या गोष्टी आहेत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजस्थानला ओम टेम्पल आमच्या रूटवरती होतं. ओम टेम्पल बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण ओम आकाराचं जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे तिथे. आणि ते आमच्या हायवेवरती आमच्या रूटपासून 1-2 किलोमीटर आतमध्ये होतं किंवा आमच्या हायवेवरतीच होतं. आणि बरेच जण आम्हाला म्हटले की आप ओम टेम्पल देख के ही जाना. आणि लकीली ते ओम टेम्पल पाहायला मिळालं. 12 ज्योतिर्लिंग तिथं एकत्र आहेत. आणि मी तेव्हा पण मीराला म्हटलं बघ आपलं महादेवानेच आपल्याला इथे बोलवून घेतलं आहे. नाहीतर असं कोण तुम्ही उठून ओम टेम्पल बघायला जाणार आहे तुमच्या लाईफमध्ये कधी. आणि जगातली एकमेव योगा युनिव्हर्सिटी आहे ती जिथे योगा शिकवला जातो. आणि मी स्वतः योगा प्रॅक्टिस करते त्यामुळे माझा खूप विश्वास आहे त्या गोष्टींवरती. आणि योगा डे होता त्या दिवशी 21 जून. त्यामुळे माझ्यासाठी ती खूप मेमोरेबल गोष्ट आहे की बाबा योगा डेच्या दिवशी मी नेहमी काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असते आणि पोस्ट करत असते. आणि हे समहाव युनिक काहीतरी मला बघायला मिळालं आणि योगा युनिव्हर्सिटी बघायला मिळाली. त्यामुळे माझ्यासाठी खूपच मेमोरेबल होतं त्या गोष्टी. बऱ्याच लोकांनी मंदिर झाल्यापासून खूप वेळेला सायकलवर गेले. पण आमच्या स्टाईलमध्ये आणि आमच्या मॅन्डेटला साजेचं असं टँडमवरनं मंदिरात जाणाऱ्या आम्ही पहिल्याच मेल ऑर फिमेल फुल स्टॉप. क्या बात आहे. बेस्ट. मस्त. खर्चाकडे यायचं थोडं मला. खर्चिक शौक आहे का मोठ्या माणसांचा शौक आहे का, म्हणजे असावाच मोठ्या माणसांचा तुमच्या दोघींकडे. आम्ही खर्च वाचवला अनसपोर्टेड करून. ओके, मला खर्च पूर्ण जाणून घ्यायचा आहे. कारण तुम्ही मगाशी सांगताय की सायकलिंगचे रेट्स एवढे आहेत, मध्ये तुमचे स्टे वगैरे एवढे झाले असतील 43 दिवस म्हणजे 42 स्टे झाले असतील. काय खर्च कसा मॅनेज केला? माझं ह्याच्याबद्दलचा तुम्हाला व्ह्यू सांगेल. खरं सांगायचं तर खर्चिक नाहीये. आपण काय प्रकारची ऍक्टिव्हिटी करतो. एक 10 ते 12 हजार रुपयाची जी सायकल आहे ती जी छोटी मुलं किंवा टीन्स जे सायकल क्लासला जायला वापरतात ती सुद्धा तुम्ही घेऊन रोजचे 20-30 किलोमीटर 40 किलोमीटर आणि ते साधारण 30 मिनिटात म्हणजे साधारण एक 30चा स्पीड करणारी खूप लोक आपल्याकडे आहेत. पण जेव्हा आपल्याला असं काहीतरी वेगळं करायचं असतं तेव्हा प्रोसिजरल पार्ट आहे. पण अशा खूप मोठ्या इव्हेंट्स असतात. म्हणजे आता आपण ह्या BRMचंच म्हटलं, इथे लोक रजिस्ट्रेशन घेऊन उतरतात. आयर्नमॅन म्हटलं, तिथे लोक पैसे देऊन उतरतात. कॉम्रेड सारख्या मॅरेथॉन धावायला लोक परदेशी तिकीटं काढून जातात. किंवा एखादा छोटा आयर्नमॅन सारखं करायला लोक तिकीटं काढून इंडियात आयर्नमॅन असताना बाहेर जातात. हे तर झालं मी खेळाबद्दल बोलतेय. लग्नांमध्ये लोक खर्च करतात किंवा काही लोक गाड्या जमवतात, काही लोकांना दागिने जमवण्याचा शौक असतो. तर तसं बघायला गेलं तर हा ओव्हरऑल सायकलिंगचा छंद खर्चिक नाहीये. पण तुम्हाला जर का त्यात विशेष काही करायचं असेल किंवा गिनीजचा हा प्रवास आहे तर एक तर आमचा खर्चिक झाला कारण आमचे 10 दिवस वाढले. आणि इंडियन हायवेजवर ईच डे इज 5,000 रुपीज फॉर यू. कारण हॉटेल जनरली आपण व्यवस्थित आपण जर छोट्या शहरात गेलो एखादं हॉटेल घ्यायला तर यू विल गेट इन टू मोर प्रॉब्लेम्स. कोणी हात लावेल, छेडछाड होईल, गॅस सिलेंडर्स असतात, वायर्स पडलेल्या असतात आणि तुम्हाला ते किलोमीटर एक्स्ट्रा करावे लागतील. 5,000 फॉर बोथ ना?
टोटल. टोटल. अच्छा. तसं काय काय मेजर खर्च काय काय होते यातले? हेच फूड आणि स्टे, बरं. हेच मेजर खर्च असतात. आणि गिनीजला रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा त्यांचा असिस्टन्स घेण्यासाठी आहे ना. हां, त्यांची फी आहे गिनीजला 40,000 ₹40,000-45,000 रुपये फी आहे फी आहे त्याची. टोटल एक समअप करायचं झालं तर 1 डे टू 43rd डे 5 लाख टीम टोटल टीम एक्सपेन्सेस. हां, टीम एक्सपेन्स. पण मी काय विचार केला, आपण इंडिया ट्रॅव्हल्स करतोय, आसाममध्ये गेले तर आम्ही काझीरंगामधून हायवे गेला होता. तो काझीरंगामध्ये रायनो बघायला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही बऱ्याच अभयारण्यामधून क्रॉस झालो. जसं काझीरंगामध्ये आम्हाला अगदी 600 मीटरवरती रायनो दिसले, वाईल्ड एलिफंट दिसला आणि हरिण दिसले. लोक पैसे घालून काझीरंगा बघायला जातात, आम्हाला फुकटात बघायला मिळाले, फ्रीमध्ये बघायला मिळाले. भरतपूर बर्ड सेंच्युरी आहे. तर हिची खूप इच्छा होती की आतमध्ये, तर म्हटलं तू काळजी करू नको, ते बर्ड्स आपल्याला रोडवरनं दिसतील. आम्ही पुढे रोडवरती गेलो, रस्त्याच्या कडेला मस्तपैकी तळ होतं, तिथे सगळे बर्ड्स होते. नंतर वाईल्ड लाईफ सँच्युरी होती रण ऑफ कच्छमध्ये, आणि खूप इच्छा होती. आणि हिचं असं ना की ही इमॅजिन करायची आणि तो प्राणी समोर दिसायचा, लिटरली असं असायचं. आणि आम्हाला वाईल्ड लाईफ पण दिसला, नीलगाय सँच्युरी होती, नीलगाई दिसल्या. म्हणजे मला नाही वाटत काही बघायचं राहिलं, ऑल ॲनिमल्स दिसले. पूर्ण कंट्री ट्रॅव्हल्स केल्यामुळे वेगवेगळं कल्चर अनुभवायला मिळालं. कल्चरचे ते आम्ही फोटो काढले बऱ्याच ठिकाणी. फूड वेगवेगळ्या ठिकाणचं खायला मिळालं. म्हणजे अगदी आता राजस्थानमध्ये गेलो तर दालबाटी खायचीच आहे, अगदी ऑर्डर करून दालबाटी खायची. गुजरातमध्ये मग जिलेबी फाफडा, तो फारच विचित्र प्रकार. म्हणजे मला भूक लागलेली असायची, नाश्ता आणि काय मिळायचं, जिलेबी फाफडा. मी हिला म्हणायचे मुझे जिलेबी फाफडा नाही खाना आहे, दुसरा कुछ तो खाने को दे. म्हणजे असं खूप गमतीशीर गोष्टी आहेत. म्हणजे एक जर तुम्ही टुरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तुम्ही तेवढे पैसे घालवता तुमच्या लाईफमध्ये. आणि जर आयुष्याचा 1 महिना देऊन, म्हणजे मी माझ्या पद्धतीने विचार करते, 1 महिना देऊन जर तुम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव मिळत असेल आणि सायकलिंग करायला मिळत असेल आणि एवढा ॲडव्हेंचर करायला मिळत असेल तर व्हाय नॉट. तेवढे पैसे खर्च केले तर इट्स ओके. ओके. तुमचं जे प्रोफेशन आहे म्हणजे सायकलिस्ट हे प्रोफेशन जर आता बिंग अ फिमेल सायकलिस्ट, काय वेगळे चॅलेंजेस आहेत पुरुषांच्या सायकलिस्ट जे असतात पुरुष त्यांच्यापेक्षा? खूप आहेत. म्हणजे बघ, मेल रायडर्स तुम्ही रात्री पण राईड करू शकतात. मेल रायडर्स रात्री 11-12 वाजेपर्यंत राईड करतात. ते हायवेजवरती टोल नाक्यावरती झोपतात, तिथे आरामात झोपतात, म्हणजे त्यांना भीती वाटत नाही. पेट्रोल पंपांवरती झोपतात. पण बिईंग अ फिमेल आम्हाला तसं नाही करता आलं. फॉर सेफ्टी रिझन आम्ही संध्याकाळी 6 वाजता व्यवस्थित त्यातल्या त्यात व्यवस्थित हॉटेल बघून आम्ही थांबायचो. म्हणजे ते 1,500 ते 2,000 या रेंजमधलं तरी असावं, जिथे बेसिक फॅसिलिटीज अवेलेबल असतील अशा. आणि फिमेलकडे बघण्याचा दृष्टिकोन माहिती आहे, हायवेजवरती लोकांचा टोटली वेगळा असतो. पण समाव अबाव 40 असल्यामुळे किंवा मॉम्स असल्यामुळे वाईट अनुभव तसे आम्हाला खूप कमी आले. पण मेल रायडर रात्री राईड करू शकतात, खूप कमी दिवसामध्ये ते छान कवर करतात. बिईंग अ फिमेल, आणि मी मीराला एकदा म्हटलं होतं, हे बघ काही झालं तरी चालेल, आपण एक रेकॉर्ड सेट करतोय, आपण मोडत नाही कोणाचा रेकॉर्ड. आपण इंडिया ट्रॅव्हल्स करतोय. आत्ता जर काही प्रॉब्लेम झाला 2 फिमेलच्या बाबतीत, काही मिसहॅप झालं, तर इथून पुढे इंडियामधली एकही लेडीज अशी हायवेवरती सायकल घेऊन बाहेर पडणार नाही. त्यामुळे उशीर झाला तरी चालेल, थोडे किलोमीटर्स कमी झाले तरीही चालतील, पण सेफ्टी फर्स्ट. त्यामुळे आपण ही राईड व्यवस्थित पद्धतीनेच कंप्लीट करायची. आणि आम्ही तसं दोघींनी केलं. म्हणजे ती आम्ही पुरेपूर काळजी घेतली होती की आपण रेकॉर्ड सेट करतोय, त्यामुळे फिमेल सायकलिस्ट पुढे इन्स्पायर होणार आहे आणि ती नंतर हायवेवरती बाहेर पडणार आहे आमच्या दोघींकडे बघून. हे मेन एम होतं आमचं. युअर कमेंट, कारण मगाशी तुम्ही म्हणालात की महिलांना होण्यासाठी खूप समाज आतुर असतो. मेल रायडर बरोबरच राईड केलेलं आहे. आणि मेल रायडर बरोबर राईड करताना काय होतं, दुपारी तुम्ही धाब्यावर छान बसता, तेव्हा सोशल मीडिया, बाकीचं घरचं, आणि नंतर एक 4 नंतर आम्ही एक 11-12 पर्यंत राईड करायचो. तर हेच आत्ता एका माझ्या राईडमध्ये एका स्ट्रॉंग मेल रायडरबरोबर 3,400 विथ अराउंड 18 पंक्चर्स 19 दिवसातच चालवलं गेलेलं आहे. कारण जेव्हा ती पॉवर शेअर होते तेव्हा मिक्स पेअरची पॉवर पण वेगळी पडते. आणि दुसरं म्हणजे तुम्ही रात्री जास्त छान चालवू शकता. आणि ह्याच्यापेक्षाही दुसरं मला एक प्रेशर होतं. आता आम्ही जेव्हा श्रीलंकेत गेलो तेव्हाची जी माझी पार्टनर होती, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तो पासपोर्ट केला आणि त्या पूर्ण माझ्यावर विश्वास ठेवून आल्या. तर त्यांचं NCCचं बॅकग्राऊंड, त्यांचं आर्मी ऑफिसर्स बरोबरचं हे, आणि NCCC सर्टिफिकेट, त्यांचे सगळे ते रांगडे खेळ. तर शी वॉज फ्रॉम दॅट दिस थिंग की मॅडम आप बोलो करते हैं.
पण मनीषाच्या बाबतीत कसं होतं की त्यांचं हॉस्पिटल, त्यांचा जो सेटअप आहे, ती बऱ्याच लोकांशी कोकणात कनेक्टेड आहे. तर अशा जेव्हा एका सर्जनला आपण घेऊन जातो तेव्हा हाऊ मच इज टू मच. म्हणजे जाऊ दे एक 50,000 रुपये, 1,00,000 रुपये. आणि खरं तुम्हाला सांगायचं तर टीम वाईज, थीम वाईज, मनी वाईज आणि कलेक्टिव्ह पॉवर वाईज आणि एकूण स्पिरिट वाईज आम्ही मेल रायडरपेक्षा कितीतरी स्ट्रॉंग होतो दोघी. पण असं नको काही व्हायला की जेव्हा आपण म्हणतो, आणि लिडरशिपचं ॲज यू नो दोन्ही साईड्स असतात त्याच्या. जर चांगलं झालं तर तुम्हाला कुणीही क्रेडिट देईल, पण जेव्हा काही वाईट झालं असतं तेव्हा अगं तू टाईम राईड करते, मग तुला हे असले धंदे करायला कोणी सांगितले, तू ह्यांच्याबरोबर कशाला गेली होतीस. म्हणजे तो त्यांनाही प्रॉब्लेम. आणि माझ्या 15 वर्षाच्या ह्याच्यात मला तो तसा बट्टा कदाचित मी ऑल आउट गेले असते अजून विथ एनी अदर फिमेल रायडर, की कुछ भी होने दो, नाही हुआ तो भी चलेगा. पण आपण घ्यायची फुल केस. पण हिच्या बाबतीत मला असं नाही वाटलं की जे मी म्हणून म्हटलं, ज्या सिम्युलेशनमध्ये ज्या ह्याच्यातनं ती येते पॅटर्नमधनं, जी त्यांची लाईफस्टाईल आहे, तर त्याच्यात मला खूप अल्टरेशन करावं असं नाही वाटलं. म्हणून आम्ही एवढं ऑल आउट नाही गेलो. आणि मला त्यांचं पटलं की शेवटी आपण एक पायंडा ठेवतोय. आणि इतकी स्ट्रॉंग राईड म्हणजे एक 10 प्रकारचे प्रॉब्लेम्स आले आहेत, ॲक्सिडेंट्स होत आहेत, बाईक खराब झाली आहे, टेम्परेचर आहे, त्याच्यानंतर सीझन्स बदलत आहेत, काय 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 होत चाललंय, अंधार पटकन होतोय. सीझनची मजा सांगते. आम्ही अरुणाचल क्रॉस केलं आणि ज्या ब्रिजवरनं गेलतो तो ब्रिज वाहून गेला. आसाम सिलिगुडी वेस्ट बेंगॉल क्रॉस केलं, 2 दिवसात पूर आला, सिलिगुडी पाण्यात. जयपूर क्रॉस केलं, जयपूर पाण्यात. भुज क्रॉस केलं, राईड स्टॉप केली, भुज पाण्यात. आणि सगळेजण म्हणायला लागले, अरे तुम्ही जिथून जिथून पास होत आहे तिथे मागे वादळ सोडून जाते, वादळ आणि पूर सोडून जात आहे. खूप मजेशीर गोष्ट होती, कारण सीझन खूप चेंज होत होते. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत होता. अरुणाचल आसाममध्ये अगदी रेनी सीझन, UP बिहारमध्ये हाय टेम्परेचर्स. आम्हाला वाटलं आता 800 किलोमीटर उरले, राजस्थान आणि गुजरात तर खूप फास्ट होईल. पण काय नाही, राजस्थानमध्ये एंट्री केली, ओपन लँड, इलेव्हेशन, समोरून वारा, हेडविंडचा त्रास सुरू झाला. म्हणजे इतकं ऑड वेदर होतं ना राजस्थानचं. पहिले 2 दिवस हेडविंड, इतकं समोरून वारा येत होतं की सायकलला स्पीडच नाही मिळायचं, सायकल मागे ढकलली जायची. आणि आम्ही किती पॉवर लागणार, तरीसुद्धा पहिल्या दिवशी 100 किलोमीटर्स केले. दुसऱ्या दिवशी असं लक्षात येलं की एवढी पॉवर आपली वेस्ट जाते, आपण खूप पॉवर लावतोय. आम्ही दुसऱ्या दिवशी राईड एक 60 किलोमीटरला थांबवली असेल ना. त्याच्या दुसऱ्या दिवशी सलग 2 दिवस धोधो पाऊस. आणि नंतर त्याच्या परत पुढचे 2 दिवस खूप हाय टेम्परेचर्स. इतकं ऑड वेदर होतं ना, सगळं वेदर अनुभवायला मिळालं, सगळं काही करायला मिळालं. आणि त्याच्यातून आम्ही ही राईड पूर्ण कम्प्लीट केली. हे सगळ्यात कम्प्लिशनच्या दिवसाबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं तुमच्याकडून की खूप कशा भावना होत्या की इतक्या अडचणींमधनं आपण एक रेकॉर्ड सेट केला आहे. शेवटच्या दिवशी कोणी कसं माहिती का, पंक्चर्सने ना आमची पाठ सोडलीच नव्हती शेवटच्या दिवशी. म्हणजे 110 किलोमीटर उरले होते आणि तिथे सिटी आहे, त्या सिटीमध्ये आम्ही मागच्या चाकाचं पंक्चर काढलं. आम्हाला वाटलं चला 110 किलोमीटर झाले, सकाळी सुरू केले की संध्याकाळी 6ला वाइंड अप, पॅकअप करायचं आणि निघायचं. काही नाही, दुसऱ्या दिवशी आम्ही त्या रण ऑफ कच्छमधनं चाललो होतो. अगदी सुनसान रस्ता, आगे पिछे कोई नाही. आदल्या दिवशी वादळ येऊन गेलं तर मस्तपैकी. आणि बरोबर 12:30ला पंक्चर, पुढचं चाक फ्लॅट. आणि नवीन सायकलचं पण नवीन सायकलचे पण 4 पंक्चर्स झाले होते. आणि आतल्या बॉटम ब्रॅकेटच्या आतल्या ह्याचा इश्यू झाला होता. मग आता काय करायचं, पुढे मागे कोणी नाही. आणि टेम्परेचर्समुळे काय व्हायचं, तर चाकाचं रबर असतं ना, ते आतल्या रिमला चिटकून बसायचं, ते मेल्ट व्हायचं आणि चिटकून बसायचं, ते चाक काही लवकर निघायचं नाही. मग तिथे पण आम्हाला खूप वेळ लागला, जवळजवळ 2 तास लागले पंक्चर्स काढायला त्या रणमध्ये. एक जण आले आणि त्यांनी आम्हाला, मिठाग्रह होती तिथे, मिठाच्या फॅक्टरीज होत्या, त्याचे वर्कर्स तिथे अडकले होते, त्याने आम्हाला थोडेफार मदत केली आणि शॅम्पू लावून आणि ते सगळं मॅनेज करून आम्ही 2 तासाने पंक्चर काढलं, बसवले, हवा लावली, परत राईड सुरू केली. आणि शेवटचे जेव्हा 15 किलोमीटर्स उरले होते तेव्हा खूप अंधार पडला होता. अलीकडे एक गाव आहे वर्मानगर म्हणून, वर्मानगरमध्ये काही बायकर्स भेटले आम्हाला. ते बायकर्सना एवढं कौतुक वाटलं ना, कारण हे बायकर्स जे असतात ना, बाईक चालवणारे, ते पण हा रूट करतात, वर्टिकल K2K, हॉरिझॉन्टल K2K करतात. त्यामुळे त्यांना माहिती होते की हे किती टफ आहे करणं, आणि त्यात टँडमवरती 2 फिमेल्सने करणं, तर हे खूपच टफ. त्यामुळे ते म्हटले की वा छान, तुम्ही कोटेश्वरला चाला, आम्ही तुम्हाला तिथे रिसीव्ह करतो किंवा तुमचं सेलिब्रेशन करतो वगैरे वगैरे. भयानक अंधार पडला होता, त्या अंधारामधून फक्त कोल्हे दिसत होते, फक्त कोल्हे दिसत होते. आणि आम्ही 2 जणी फास्ट सायकल चालवत होतो.
पेडलिंग आम्ही पेडल थांबवलंच नाही आम्ही. संध्याकाळी 6 नंतर एवढा अंधार पडला होता, साधारण 8:30 वाजता आम्ही नारायण सरोवरला पोहोचलो. नारायण सरोवरला पोहोचलो, तिथे टाईम स्टॅम्पवरती फोटो काढला आणि नंतर पुढे मी सायकल हातात घेतली आणि ती इतकी जड जात होती सायकल. म्हटलं सायकल का जड जाते. मला काय वाटलं एंड पॉईंट जवळ यायला आहे, समोरून समुद्र आहे, समोर वारं येतं, हेडविंड आहे, त्याच्यामुळे जड जाते. पण आम्ही काय पेडल थांबवलं नाही आणि पुढे 1.5 किलोमीटर मी तशीच सायकल पुढे नेली आणि कोटेश्वरला आम्ही एंड केलं. सगळ्यांनी तिथं क्लॅप केलं आणि फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि एंड झाला. आमची राईड संपली तिथे. फोटोज वगैरे काढले. दुसऱ्या दिवशी फोटो बघितला, पुढचं चाक फ्लॅट. म्हणजे नारायण सरोवरपासून पुढच्या शेवटच्या 1.5 किलोमीटरला सुद्धा ते जे नवीन आम्ही ट्यूब टाकली होती ती सुद्धा फ्लॅट झाली होती. मॅडम महत्वाचा मुद्दा सोडतात. कुठला? मॅडमचा हा गिनीज होता आणि मॅडमचा पहिला गिनीज होता. तिने मला सायकल दिली हातात, तिने मला 2 किलोमीटर उरतील तेव्हा चालू मी केलंय, शेवट तू करायचं. तर तिने मला ती सायकल दिली की नाही तू चालव आणि तू फिनिश कर, म्हणजे कारण तुझा पहिला गिनीज आहे, माझा काही गिनीज झालेला आहे. म्हणजे पंक्चरने आमची शेवटपर्यंत साथ सोडली नाही. तर तेव्हा तिने ती घेतली सायकल आणि मला तर काही जाणवलं नाही. म्हणजे मी त्या सगळ्या ह्याच्यात होते आणि मी काय आय वॉज व्हेरी मेकॅनिकल. कारण खरं सांगायचं तर 38 मला तो 3 आकडा पुढे हवा होता काही झालं तरी. तर जेव्हा 38-40 दिवस गेलं ना तेव्हा मी आय वॉज लाईक जस्ट वन बॉडी ऑन द सायकल. तर मी आपले खायचे प्यायचे, चहा प्यायचे आणि चालवायचं, परत चहा प्यायचं, करूया ना कमी दिवसात सर. ओके चलो, आता शेवटाकडे येताना मला फ्युचर प्लॅन्स काय आहेत, कुठले अजून करायचे आहेत ड्रीम दोघींचे, की हे आम्हाला पूर्ण करायचं, याचा रेकॉर्ड हवा आहे. तर आता ह्याच्या आधी पण काही आम्ही इंटरॅक्शन्स केले एकत्र आणि त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा इथे सांगते की आत्तापर्यंत ती तिच्या फ्युचर प्लॅन्सबद्दल बोलत होती, मी माझ्या फ्युचर प्लॅन्सबद्दल बोलत होते. पण ज्या 300च्या राईडने जी सुरुवात झालेली, ऑफकोर्स सध्या तिचं हॉस्पिटल आणि सध्या सगळंच खूप गडबड आहे आणि माझा हात, पण जी आमची खरी सुरुवात होती, जी आम्हाला ओरिजिनली जी करायची होती, ती 300ची राईड आम्हाला 2026 नक्कीच आम्हाला एक्सपेरिमेंट करायला आवडेल. नवीन वर्ष चालू झाल्यावर टँडम, तर ते एक नवीन आहे. आणि तसे इंडिव्हिज्युअल आहेत ते जे मोठं बाईक पॅकिंग वगैरे. पण असं वाटतं म्हणजे आठवण खूपच येते की परत जावं. आता त्यांचं रुटीन शक्य नाही आहे, भेटतो आम्ही पण त्यानंतर नाही जमलं चालवायला, पण इच्छा आहे. क्या बात आहे. त्या तुमच्या पुढच्या सगळ्या राईडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एक वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही आणलाच आहे आणि अजून सतत वर्ल्ड रेकॉर्ड घेऊन याल तुमच्या बिझी शेड्यूल मधून. राहिले बरं का काश्मीर कन्याकुमारी. हो ना, मग त्यासाठीच तुम्हाला शुभेच्छा. तेच सांगत सुरुवात होती. येस, नाही तुम्हाला इंडिव्हिज्युअल राईड साठी सुद्धा शुभेच्छा. त्याच्यातले नवीन नवीन वर्ल्ड रेकॉर्ड आणावेत. खरं आत्ताच नवरात्र होऊन गेलंय आणि नवरात्र स्पेशल असा कुठला एपिसोड नव्हता. याच एपिसोडला आपण नवरात्र स्पेशल म्हणूया आणि स्त्री शक्ती सेलिब्रेट करूया. तुमच्या फ्युचर एंडेअरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्हाला जेवढं बोलायचं होतं मी सगळी संधी दिली, आपण सगळं कव्हर केलंय. खूप इंटरेस्टिंग गप्पा झाल्या, 2-2.5 तास चालले जवळपास. तुम्ही आलात आणि वेळ दिलात आणि तुमची सगळी जर्नी आमच्यासोबत शेअर केली, याबद्दल खूप खूप थँक्यू, मनापासून धन्यवाद. मित्रांनो, या होत्या डॉक्टर मनीषा आणि डॉक्टर मीरा, ज्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. आणि फक्त वर्ल्ड रेकॉर्ड नाही तर मुलींसाठी खूप एक इन्स्पिरेशन सुद्धा सेट केलं आहे की कितीही बिझी शेड्यूल असलं, आपली कितीही इच्छा असूनही जरी आपल्याला करता येत नसलं तरी वेळात वेळ काढून आपण आपली हौस पूर्ण करू शकतो आणि इतरांना इन्स्पायर करू शकतो. आणि या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. आणि त्यांच्यासाठी काही शुभेच्छांचा मेसेज असेल तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडल्यावर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.